तुम्ही सांगितल्या पद्धतीने पारंपरिक निर्णय आहे कारण या मैदानामध्ये अनेक धावा चेस होताना देखील पाहिल्या आहेत. समोरच्या टीमकडे आपण पाहिलं ताकदवान बॅटर्स आहेत, मात्र बॉलिंग युनिटमध्ये या आधीच्या मॅचमध्ये आपण जसं पाहिलं ऑब्झर्वेशन अतिशय चांगलं आहे समोरच्या टीमचं कॅप्टनचं, कारण की मधील काळामध्ये थोडंसं बॉलरवर प्रेशर जनरेट झालं होतं. त्यानंतर जे सचिनने हाताळलेलं षटक तिथे मॅच ट्विस्ट झाली. मात्र त्या आधीच्या 5 षटकांमध्ये आणि पहिलं षटक देखील आपण सोडून द्यावं, कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त एक आली होती. मधील 4 षटकांमध्ये धावांचा जो मुसळधार पाऊस पडला होता, अविरत धावांचा वाहणारा झरा जसा वाहतो ना, अगदी तसा धावांचा सुसाट वेग पाहायला मिळत होता. मात्र हे ऑब्झर्वेशन फार चांगलं आहे समोरच्या टीमच्या कॅप्टनचं देखील, कारण की पुढील टीममधील स्ट्रॉंग झोन वीक झोन जो नक्कीच ऑब्झर्व करतो तो कॅप्टन आहे, कारण या सर्व गोष्टी देखील तुमच्या लक्षामध्ये असणं गरजेचं आहे. आणि तो डिसिजन मी म्हणेल की समोरच्या टीमचं ऑब्झर्वेशन करून निर्णय घेतलेला आहे. हा समोर जर आपण पाहिलं तर ताकदवान बॅटर आहेत लाला दौंड, जो मिस्टर 360 म्हणून मावळ तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ओळखला जातो, जो चौफेर फटकेबाजी करतो. नॉन स्ट्राईक एंडला सुमित राजेवडे आहेत, तो देखील मावळ आयकॉन म्हणून या संघामध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे समोरचा संघ देखील ताकदवान आहे. पहिल्या षटकासाठी बॉलर तयार होत आहे जे.पी. राऊत. जे.पी. राऊत पाहायला मिळतील षटक क्रमांक पहिल्यामध्ये. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम. हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. आता ही मॅच महत्वाची आहे. ज्याप्रमाणे पहिली मॅच जिंकली आहे, ही मॅच जर जिंकले सुपर 8 मध्ये दाखल व्हाल सर, फार मोठी संधी दोन्ही संघांसाठी आहे. जेपीच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे टीम इंडियासाठी टी नटराजन आणि जसप्रीत बुमराह आहे, मावळ आणि स्पेशली पुण्यासाठी जे.पी. राऊत कशी कामगिरी करेल पाहणे इंटरेस्टिंग आहे. नक्कीच यावेळी आपण पाहतोय इनसाइड आउट चांगला फटका आपण पाहतोय लाला दौंडच्या बॅटमधनं. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा येत आहेत. खरं तर आपण पाहतोय हे जे बॅटल आहे ना हे रंगणार आहे, कारण जे.पी. राऊत आपण जर पाहिलं ना मावळ तालुक्याचा यॉर्कर किंग म्हणून ओळखला जातो, जबरदस्त बॉलिंग करतो. आणि समोर आपण पाहिलं लाला दौंड आहे, हा देखील मिस्टर 360 म्हणून ओळखला जातो. आणि या आधीच्या मॅचमध्ये विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू मॅन ऑफ द मॅच आहेत. हे बॅटल रंगताना पाहायला मिळेल सर. नाही, क्लॅश ऑफ टायटन्स, वॉर ऑफ स्टार. आता बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण मावळ प्रीमियर लीग ही बेस्ट आहे आणि मित्रांनो इथे तुम्हाला बेस्टच पाहायला मिळेल. जे.पी. राऊतला कमबॅक करणं गरजेचं आहे. जे.पी. राऊत कमबॅक करेल का? डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लाइटली आपण पाहू शकतो इनसाइड द सर्कल मिड ऑन आपल्याला पाहायला मिळेल, जो आता लॉंग ऑनमध्ये शिफ्ट झाला. मात्र मिड ऑफचा फिल्डर आता मिड ऑनमध्ये शिफ्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एक खेळाडू जो मात्र मिड ऑफमध्ये पाहायला मिळतो, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर आता आपण पाहू शकतो, जो मिड विकेटमध्ये होता. मिड ऑन मिड ऑफ दोन्ही सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नीट झाला नाही. स्क्वेअर लेगमध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल घेतलेली ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सर हे महत्वाचं आहे, कारण म्हटलं जातं समथिंग इज बेटर दॅन नथिंग, वन इज ऑलवेज बेटर दॅन झिरो, कुछ नाही से कुछ तो सही. मोठी धावसंख्या येत नाहीये, मोठे फटके येत नाहीयेत, सिंगलने धावसंख्या पुढे करणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि जे.पी. ज्या पद्धतीने बॉलिंग टाकतात एक वैशिष्ट्य आहे त्यांच्या बॉलिंगचं ऑब्झर्वेशन आहे की समोर बॅटर जो खेळतो ना त्याच्या स्ट्रेंथवर बॉलिंग टाकतात. म्हणजे समोरचा बॉलर काय खेळतोय, कशा प्रकारचे फटके खेळतो, कोणती त्याची स्ट्रेंथ आहे, कुठे चांगले खेळतो, कुठे वीक झोन आहे, या सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून जे.पीचे चेंडू असतात. आणि लेंथ जी सिलेक्ट केली जाते ना ती अतिशय चांगली असते. प्रत्येक वेळी व्हेरिएशन पाहायला मिळतं त्यांच्या बॉलमध्ये. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू होता, आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. रन घेण्यासाठी इच्छुक आहे, तिथे रनआउटचा चान्स येस, इथे डिरेक्ट हिट आणि पंच आपला निर्णय कळवतील. थर्ड अंपायर कडे डिसिजन पेंडिंग असेल. लाला दौंड डेंजर एंडला होते, इथे मात्र डिरेक्ट हिट झालाय. पंच कळवतील आपला निर्णय. काय सांगाल या फिल्डिंग एफर्ट्स बद्दल? नाही, फिल्डिंग एफर्ट जबरदस्त पाहायला मिळते. क्रिकेट इज नॉट अबाउट बॅटिंग अँड बॉलिंग, क्रिकेट इज ऑल अबाउट फिल्डिंग. प्रत्येक बॉलवरती जर तुम्ही फिल्डिंग चांगली केली ना तर मात्र तुम्ही संघासाठी फार चांगली कामगिरी करता. असं म्हटलं जातं सर, ज्यावेळेस आपण 2 पावलं फिल्डिंगसाठी पुढे येऊ ना, समोरचा संघ विचार करेल आणि समोरचा बॅटर 2 पावलं मागे जाईल, तो देखील 2 वेळा विचार करेल. अगदी तेच पाहायला मिळालं. जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय लाला दौंड, फार चांगल्या टचमध्ये, आणि त्याची विकेट जर इथे मिळाली तर मी म्हणेल या मॅच मधली गोल्डन विकेट देखील प्राप्त होऊ शकते. काय घडेल हे पाहणं सर नक्की इंटरेस्टिंग असणार आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफरल आणि डिसिजन देखील सोपवण्यात आलेला आहे. तो एक्झॅक्टली काय असेल ते बघणं इंटरेस्टिंग असेल. मात्र कमालीची फिल्डिंग सर, लाजबाब एफर्ट पाहायला मिळतोय. अशी जर फिल्डिंग झाली ना तर मात्र डेफिनेटली तुम्हाला 10 ते 15 धावा एक्स्ट्रा बनवावे लागतील, जेणेकरून तुम्ही ज्या फिल्डिंगचा एफर्ट आहे तो निग्लेक्ट करण्यासाठी.
येस नक्कीच कारण ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारचे फिल्डिंग एफर्ट्स पाहताना पुढच्या वेळी धाव घेताना खेळाडू 4 वेळा विचार करतो मी आता धाव घेऊ की नको कारण रनआउटच्या स्वरूपात विकेट देणं म्हणजे क्रिकेटमधील आत्महत्या आणि आत्महत्या करणं कोणालाही पसंत नाही आहे. जे शूरवीर आहेत त्यांना जे पळकूट आहेत ते मात्र आत्महत्या करतात यामध्ये शंका नाही कारण आत्महत्या करत असताना तुमच्या मनामध्ये खूप धारिष्ट्य लागतं ते धारिष्ट्य तुम्हाला दाखवावं लागतं. इथे आपण पाहतोय थर्ड अंपायर आपला निर्णय कळवतील चेक करतायत रोल ऑन रोल ऑन रोल ऑन एक फ्रेम पुढे एक फ्रेम मागे कारण क्लोज डिसिजन आहे आणि क्लोज डिसिजन घेत असताना कुठल्या प्रकारे कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी अंपायरकडनं घेतली जाते. अंपायरचा पॅनल देखील अतिशय चांगला आहे. आपण जर पाहिलं तर अंपायर पॅनलमध्ये अगदी 4 पंच चांगली कामगिरी करतायत. अमर साठे सर असतील संजय बालेराव सर असतील अजय आवळे सर असतील आणि अंकुश अण्णा दाभाडे असतील हे 4ही पंच चांगला निर्णय घेत आहेत. मात्र निर्णय घेत असताना कुठल्याही खेळाडूवर कुठल्याही संघावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची देखील काळजी घेतली जाते आणि पंच कळवत आहेत OUT आउट विकेट येते. थँक्यू डीजे. ज्याप्रमाणे आता विकेट आली आहे ना प्रत्येक जण आता टाळ्या वाजवते कारण माहिती आहे ही प्राइज विकेट आहे. सर एक आपण इंटरव्ह्यू पाहिला असेल वॉल ऑफ क्रिकेट वॉल ऑफ टीम इंडिया राहुल द्रविड यांचं त्यांनी म्हटलं होतं की ज्यावेळेस तुम्ही फॉर्ममध्ये असताना त्यावेळेस तुम्ही एकाच गोष्टीने आउट होऊ शकता ते म्हणजे रनआउट आणि रनआउटच्या वतीने ज्यावेळेस तुम्ही आउट होता ना सर्वात जास्त दुःख तुम्हाला स्वतःला होतो. लाला दौंड ज्या प्रकारची बॅटिंग करत होता ना तो स्वतःच मैदानावरती आता नाखुश झालाय. मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर डोक्यावरती हात ठेवेल आणि 8 ओव्हर्स आता बाहेरून त्याला मॅच बघावी लागेल. खूप जास्त डोक्यावरती आता त्याच्या प्रेशर असेल. नक्कीच या आधीच्या मॅचमध्ये देखील जर तुम्ही ऑब्झर्व केलं पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आली होती आणि आदित्य जाधव बाहेर गेल्यानंतर डोक्याला हात लावूनच बसले असतील की मॅच मी जर शेवटपर्यंत थांबलो असतो मी 100 घेऊन गेलो असतो. यावेळेचा बॉल आणखीन एक चांगला बॉल. येस JP राऊत सांगतायत मला यॉर्कर किंग म्हणून का ओळखलं जातं. सर्व चेंडू अतिशय चांगल्या कंट्रोलमध्ये कंट्रोल बॉलिंग आपण म्हणतो ना ती मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. या षटकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. स्कोर कार्डवर 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. नाही लो स्कोरिंग एन्काउंटर देखील बनू शकतो मात्र त्या व्यतिरिक्त जर पाहायला गेलं तर फलंदाजी ही घातक होणं गरजेचं आहे. मागील मॅचमध्ये चांगली बॅटिंग झाली होती अगदी त्याचीच पुनरावृत्ती इथे करावी लागेल. त्याचं रिप्ले त्याची पुन्हा एकदा आठवण करून द्यावी लागेल. मैदानावरती तसं होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. महेंद्र येवले आणि त्यांच्या सोबतीला सचिन गवळी. सचिन गवळी हा सध्याच्या अंगामध्ये फार चर्चेमध्ये मावळ मुळशी आणि पुण्यामध्ये या खेळाडूचं अक्षरशः नाव गाजतो आणि सातत्याने 6 मॅन ऑफ द सिरीजचे पारितोषिक त्याच्या नावावरती येत असा खेळाडू. त्याचा विजयरथ थांबायचं नाव घेत नाहीये. या स्पर्धेमध्ये जर तो विजयरथ थांबला नाही तर मात्र समोरच्या संघांवरती थोडंसं दडपण असेल. पहिलं षटक समाप्त होतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला 6 पाहायला मिळेल एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. सर इथून मैदानावरती कमबॅक करणं गरजेचं आहे. मी म्हणेल ज्या प्रकारे दिनेश सर ज्याप्रमाणे फलंदाजी झाली आहे थोडीशी कमकुवत पाहायला मिळते. इथे पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं आहे. 2 ओव्हर तरी यावेळेस मिस्टेक झाली आहे थोडीशी गोलंदाजाच्या वतीने. एक्स्ट्रा एफर्ट ऑप्स्टमच्या अतिरिक्त बाहेरचा बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांचं येणं फक्त येणं नसतं आमच्या हृदयावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं स्वागत. खऱ्या अर्थानं ज्यावेळी आपण छोटे होतो त्यावेळी आपल्या आईने आपल्याला 3 लोकांमध्ये गुरु आणि 3 लोकांमध्ये देव पाहायला शिकवलं होतं. ते म्हणजे मातृदेव भव पितृदेव भव आणि अतिथी देव भव. या स्पर्धेला ज्या ज्या अतिथींची उपस्थिती पाहायला मिळते त्यांना देवाप्रमाणे आम्ही पाहतोय आणि सर्वांचं आम्ही करतोय मावळ तालुका प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावसंख्या फलकावरती 7 पाहायला मिळेल. सर काय वाटतं इथून कसं माइंडसेट असणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर समोर बॅटिंग लाईनअप आहे ती खूप लांबपर्यंत आहे. 7व्या 8व्या क्रमांकाचा बॅटर देखील मैदानामध्ये येऊन मोठे फटके खेळू शकतो. त्यामुळे आता विकेट्स वाचवत असताना अशा प्रकारचे फटके खेळत धावा देखील बनवणं गरजेचं आहे आणि तीच कामगिरी मैदानामध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून जे खेळत आहेत महेंद्र येवले त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चौकार आलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी सन्मान्य कंटोळे साहेबांचं आगमन होतंय. आपलं मावळ प्रीमियर लीगमध्ये मावळ प्रीमियर लीग आणि सतीश भाऊ सातकर या मंचाच्या वतीनं हार्दिक स्वागत मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र पोलीस कंटोळे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. सदा रक्षणाय खल निग्रणाय या ब्रीद वाक्यावरती चालणारा आमचा पोलीस प्रशासन
खऱ्या अर्थानं मी नेहमी म्हणतो की खाकी वर्दी वालों का अलग ही फसाना है, तीर भी चलाना है और परिंदों को भी बचाना है. सत्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे हे सर्व आपले अधिकारी कार्यरत आहे त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट असा खेळ ना प्रत्येकाला मोह होतो आणि प्रत्येकाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल, मग तो क्षेत्र कुठलाही असो. खऱ्या अर्थानं कृषी उद्योग, व्यापार क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो, त्या समतीला आपण जर पाहायला गेलं तर प्रशासकीय क्षेत्र असो, सर्व अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील स्वागत. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला, बॉल पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झालाय. स्वीपर कव्हरचा फिल्डर थोडासा गल्लतमध्ये होता, थोडीशी त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली, जे मात्र मिसजजमेंट. मात्र अखेर कंप्लीट होत असताना धावसंख्या 2 आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या 13 पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या निमित्तानं लखनजी आंबेकर साहेबांचं आगमन होतंय. आपली मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत. नक्कीच सर, आपण चर्चा करतो क्रिकेट आणि मान्यवर, त्याचप्रमाणे पोलीस खात्यातील मान्यवरांचं विशेष प्रेम असतं क्रिकेटवरती, कारण पोलीस खात्यामध्ये दाखल होणारा जो कोणी व्यक्ती असतो तो नक्कीच एकतर खेळाडू असतो किंवा एक अभ्यासू व्यक्तिमत्व असतं. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि या षटकामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय ज्येष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते सोपन काका सातकर यांचं आगमन होतंय. आपलं मनपूर्वक स्वागत. या षटकामधील बॉलिंग आपण जर पाहिली ना, जर ऑब्झर्वेशन केलं तर चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, एक नॅचरल अँगल बनवण्याचा प्रयत्न, राईट आर्म अराउंड द विकेट बॉलिंग करत असताना आपण पाहतो चेंडू शरीरापासून दूर ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. यावेळी आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. महेंद्र येवले यांचा चेंडू मात्र डाऊन द लेग साईड पाहायला मिळाला. इथे या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय बाळासाहेबजी सातकर साहेबांचं देखील आगमन होतंय. आपलं ही सतीश भाऊ सातकर या मंचाच्या वतीने मावळ प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण यथोचित स्वागत करतोय. स्पर्धा अभिमानाची, स्वाभिमानाची, कर्तृत्वाची, नेतृत्वाची आणि आपल्या सर्वांना जोडणाऱ्या क्रिकेटपूर्व नात्याची पाहायला मिळते, ती म्हणजेच मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ तालुका प्रीमियर लीग. धावसंख्या फलकावरती 14 पाहायला मिळेल. यावेळेस रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न, स्ट्रोक तर चांगला. मिनी हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, वेगाने फिल्डर एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेत. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळेल. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट. मैदानावरती षटक क्रमांक 2 समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळते 16. सर 16 आकडा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे, कारण वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं होतं. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला. वयाचे 51 वर्ष जगले. 36 वर्ष स्वराज्याची सेवा केली आणि म्हणून म्हटलं जातं, झाले बहु परी होती बहु, परी याची समहा, असे निश्चयाचे महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी राजे असे आपले होते की ज्यांनी संघर्ष कसा करावा हे आपल्याला शिकवलं आणि तो संघर्ष आता करावा लागेल. ज्याप्रमाणे आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते, 2 षटकांमध्ये थोडीशी कमकुवत फलंदाजी झाली आहे. सर 16 आकडा क्रिकेटमध्ये अजून महत्त्वाचं काय, कारण वयाच्या 16व्या वर्षी गॉड ऑफ क्रिकेट अर्थात सर सचिन रमेश तेंडुलकर सरांनी डेब्यू केला होता. 1989 साली टेस्ट खेळत असताना अगेन्स्ट टीम पाकिस्तान, ज्यावेळेस पहिला बॉल त्यांनी फेस केला, बॉल शरीराला आदळला, तोंडामधून रक्त आलं. नवज्योत सिंग सिद्धू जे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती होते, ते म्हटले की क्या कर रहा है, निकल जा. मात्र त्यावेळेस ते पोरगं म्हणालं 16 वर्षाचं, नाही मैं खेलेगा. आणि आपल्या सर्वांसाठी ते खऱ्या अर्थानं एक आयडल आहेत आणि म्हणून त्यांना गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं जातं. आणि तो 16 आकडा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. जबरदस्त आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते, कमालीची गोलंदाजी. जो फंदा आहे तो कसला जातोय. यावेळेस जन्मंजय दातार आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ पाहायला मिळतोय. सर इथून आता फटकेबाजी करणं गरजेचं आहे, कारण पार्टनरशिप बिल्डअप करून झाली आहे, आता गिअर चेंज करावे लागतील. नक्कीच 16 आकड्याला जोडून मी आणखीन एक गोष्ट सांगेल. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्या ज्ञानेश्वरीने अखंड महाराष्ट्राला जगण्याचा मार्ग सोपा करून दिला. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न बॅटरकडनं पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. जन्मंजय दातार ज्या खेळाडूनं या आधीच्या षटकामध्ये जबरदस्त बॉलिंग केली होती, चांगल्या प्रकारचे चेंडू. आता ते डावकरी हाताचे बॉलर्स असतात, एक नॅचरल अँगल असतो आणि त्यावेळी फिंगर्स रोल्स केले जातात, त्यावेळी चेंडू आणखीन शरीरापासून दूर जातो आणि बॅटरला या बॉलवर मोठे फटके खेळणं कुठेतरी अवघड होऊन बसत असतं. आणि या आधीच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं महेंद्र आप्पा येवले शपलून खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत होते. प्रिडिटरमाइन झाले होते, प्रेडिक्टेबल झाले होते बॉलरसाठी आणि त्यांना फॉलो करत असताना इथे थर्ड मॅनकडे विचारणा केली जाते. थर्ड अंपायरकडे डिसिजन पेंडिंग असेल फॉर स्टंपिंग.
बॉल स्टंपच्या पुढे पकडलाय का असं असेल बहुतेक. थर्ड अंपायर चेक करतील, आपला निर्णय कळवतील. मात्र सर आता आपण थोडासा उल्लेख करूया या मावळ तालुक्यामध्ये ज्यावेळेस मी म्हटलं होतं की मुंबईमध्ये हा संघ आला होता, बॅटर्सने थोडंसं आपल्याला नाखुश करत असताना पाहायला मिळाले. त्या स्पर्धेमध्ये एक खेळाडू खेळत होता, ज्या खेळाडूच्या विरुद्ध मावळची टीम खेळली आणि त्या टीमने 16 धावा कुठल्या, असा खेळाडू ओमकार तारमाळे. सनरायझर्स हैदराबादमध्ये त्याची वर्णी लागली आहे. तो खेळाडू आपल्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई संघाच्या वतीने देखील पाहायला मिळतोय. त्याच्या विरुद्ध हे सर्व खेळाडू खेळलेत. सो अभिमान आहे तुम्हा सर्वांचा देखील. त्या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकले. भिवंडी 11 संघाला हरवला, ज्या संघामध्ये जवळपास 12 ते 14 खेळाडू, ज्या भिवंडीमधून जवळपास 25 ते 30 खेळाडू आपल्याला ISPL मध्ये पाहायला मिळतात. त्या संघामध्ये जवळपास जर बघायला गेलं 7 ते 8 खेळाडू होते. मात्र 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 21 ते 22 धावांवरती गोलंदाजांनी थांबवलं होतं. असा संघ पाहायला मिळतोय. दत्ता पवारचे फॅन आमच्या त्या परिसरामध्ये भरपूर झाले. ज्या प्रकारची दत्ता पवारने बॅटिंग केली ना, 2 बॉल 12ची आवश्यकता होती, बॉल डॉट आला, मात्र त्यानंतर सिक्सर आला आणि 5 धावेने सामना जिंकला. मात्र सर्वांची मनं मावळ 11 संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली, ती मात्र जिंकत असताना. तिसऱ्या पंचांचा निर्णय होतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. पंचांनी चांगल्या प्रकारची कामगिरी केली आणि सर दत्ता पवार यांना संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ॲज अ रन मशीन म्हणून ओळखलं जातं. कारण दत्ता पवारची बॅटिंग पाहायचं असेल आणि ती बॅटिंग पाहत असताना डोळ्याचं पारणं फिटणारे बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळत असते. कारण चौफेर फटकेबाजी आणि ताकदवान स्ट्रोक ही दत्ता पवार यांची ओळख आहे. दत्ता पवार नाही, दत्ता पॉवर. आणि दत्ता पवारची पॉवर आपल्याला प्रत्येक मैदानावरती नक्की पाहायला मिळते. गोलंदाज तयार, स्विच हिट. यावेळेस घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. स्विच हिट, बिग हिट, मॅसिव हिट. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्ड मॅनला चिरून फाडून बेदून बॉल सीमा पार, चौकार. थँक्यू डीसे. रन येणं गरजेचं आहे, मग कसंही येऊ. नक्कीच पहिल्या 2 षटकामध्ये थोडीशी शांत होती, आता मात्र गिअर चेंज केलाय. पुन्हा एकदा वा, आणखीन एक, हा मात्र सीमारेषा पार, बाहुबली षटकार. थँक्यू डीजे. म्हणतात ना की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटे शीशे पत्थरों की ठोकर से लेकिन तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. जशी गोलंदाजी ताबडतोड होतीये ना, त्याला ताबडतोड प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं जर प्रेशर तुम्ही स्वतःवरती घेतला, तुम्ही अजून प्रेशर मध्ये जाल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आणि अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळते. आलाय सिक्सर धावसंख्या फलकावरती 26 धावा धावफलकावरती. आता सुरुवात झाली आहे संघर्षाला. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस लाईन मिस केली आहे. आलाय डॉट. स्विच हिट देखील दुधारी तलवार असते. लगी तो आबाद नाही तो बर्बाद, चले तो तीर नाही तो फकीर, चली तो चांद तक नाही तो शाम तक. मैदानावरती स्विच हिटचा प्रयत्न होता. 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले. मात्र यावेळेस कमबॅक देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 26, बॉल झालेत 5, शेवटचा बॉल. पुन्हा एकदा स्विच हिट, वेट, वॉच अँड दॅन डिलिव्हर्ड. यावेळेस अजून एक बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस रायगड रॉयल संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 पाहायला मिळते. सर या ओव्हरमध्ये आता कुठेतरी त्या साखळदंडांना तोडण्याचं काम मैदानावरती करण्यात आलंय. ठीक. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचा प्रामुख्याने भाग म्हणून होताना पाहायला मिळते. रायगड रॉयल संघ आपण पाहतोय मैदानावरती खेळतो आणि या संघाचे असणारे संघमालक तुडगावचे सरपंच सन्मान्य महेंद्र भाऊ राजिवडे प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. त्यांचा असंख्य मित्रपरिवार प्रामुख्याने नवनाथजी शेडगे, महेंद्र भाऊ सावळे, दत्ताशेठ राजिवडे, अमितजी सावळे, उमेशजी तावरे, प्रदीपजी येवले, गणेशजी सावळे, विशालजी सावळे, सोमनाथजी सावळे आणि ओमदादा सावळे, राहुल भाऊ सावळे या सर्व मित्रपरिवाराचं आगमन झालेलं आहे. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मावळ प्रीमियर लीगमध्ये सतीश भाऊ सातकरी मंचाच्या वतीनं सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. पुनश्च एकदा संघमालक महेंद्रजी राजिवडे साहेब, सरपंच साहेबांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. सरपंच दिवट, कार्यकुशल कार्य सम्राट सरपंच साहेब म्हणून ज्यांची ख्याती आहे महेंद्रजी राजिवडे साहेब आणि अविनाश भाऊ साठे साहेब, उपसरपंच ओवाळे यांच्या बांधणीतला संघ रायगड रॉयल्स इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. संघ थोडासा बॅकफुटवरती होता, मात्र आता जशी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते संघाने चांगली बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 30. आता हायवे एंड कडून पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज बळीराम.
ऑप्शनच्या बाहेर शफल झाले पॉइंटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. थर्डमॅनचा फिल्डर पॉइंटसाठी आपण पाहू शकतो. कव्हरचा फिल्डर जोपर्यंत डी पॉइंट मध्ये येईल तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील धावा. दोन धावींच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 32. 32 धावा या धावफलकावरती आहे. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जे स्विच हिट आपण पाहिले ना, सध्याच्या घडीला ग्लेन मॅक्सवेल फार चांगला खेळतो आणि त्याचा जर्सी क्रमांक आपल्याला 32 पाहायला मिळतोय. सर काय सांगाल, हा इंटेंट महत्वाचा आहे आणि याची सुरुवात आता झाली. आता तुम्ही बघताय किती धावा बनू शकतात 8 ओव्हरमध्ये. नक्की जो इंटेंट आहे तो पॉझिटिव्ह इंटेंट ठेवणं फार गरजेचं आहे. यावेळी आपण पाहतोय उजव्या शेच्या बाहेर चेंडू वाईड आहे. वाईडच्या माध्यमातून एकदा येते. आपण जर पाहिलं तर महेंद्र अप्पा येवले 7 चेंडूमध्ये 10 धावांवर बॅटिंग करत आहेत. खरं तर प्रयत्न त्यांच्याकडनं सातत्यानं केले जात आहेत, मात्र प्रयत्नांना यश कुठेतरी कमी येताना पाहायला मिळतं आहे. मात्र यशस्वी व्हायचं असेल तर त्यांना चांगले फटके देखील खेळणं गरजेचं आहे, कारण थोडीशी स्लो सुरुवात झाली आहे. एंड मात्र जबरदस्त होणं गरजेचं आहे टीमसाठी. यावेळी यस क्लीन बोल्ट विकेट येते. बराच वेळ झाला हाच प्रयत्न होता गोलंदाजाचा देखील आणि यावेळी मात्र यश येत आहे. महेंद्र येवले बॅक टू द पवेलियन. नाही, क्रिकेटची अकॅडमी जर तुम्ही जॉईन केली ना, त्या जॉईन केलेल्या अकॅडमीमध्ये गोलंदाजासाठी एक मॅन्युअल असते आणि त्या मॅन्युअलचा पहिला धडा असतो दिनेश सर, स्टंप टू स्टंप गोलंदाजी. म्हणजे फलंदाज मिस झाला, सरळ एष्ट्यांचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. तेच पाहायला मिळालं. फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या, त्याच एष्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. विकेटचं पतन ज्यावेळी धावा बनवण्याची गरज होती त्यावेळेस मिळालेली विकेट. मी म्हणेल कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला सर वेळ एक झाली आहे. नक्कीच ज्या पद्धतीने बॅटिंग महेंद्र येवले करत होते, प्रत्येक चेंडूवर शफल होऊन लेग साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते. प्रिडिक्टेबल झाले होते बॉलरसाठी आणि प्रिडिक्टेबल ज्यावेळी तुम्ही होता ना त्यावेळी बॉलरला बॉलिंग करणं थोडंसं सोपं होऊन बसतं आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळालं. कारण की तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे चौफेर फटकेबाजी खेळता येणं गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येक चेंडूवर आणि कुठलंही क्षेत्र असू द्या प्रत्येक वेळी तुम्ही एकच डाव टाकू शकत नाही, वेगवेगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय धावसंख्या 33 धावा आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. मैदानामध्ये आयकॉन दाखल झालेत. यस, आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतोय सचिन यांच्यासाठी. परफेक्ट ब्लॉक होल आणि बॉलरचं देखील कौतुक करावं लागेल. काय सांगाल या चेंडू बद्दल. पहिल्यानंतर आल्या ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारचं सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहताना त्यावेळी आयकॉन असो किंवा कुठलाही खेळाडू असो अचंबित होताना पाहायला मिळतो. पहिला बॉल फार महत्वाचा असतो. म्हटलं जातं पहिलं प्रेम जितकं महत्वाचं आहे, पहिली धाव तितकीच महत्वाची असते. मग तो खेळाडू कुठलाही असो. विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील म्हणतात ज्यावेळेस पहिला बॉल आमच्या बॅटमध्ये मिडल ऑफ द बॅट कनेक्ट होतो ना त्यावेळेस आम्ही शतकाचीच वाट बघतो. आणि पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळतो. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला. स्वीपर कव्हरमध्ये जोपर्यंत फिल्डिंग होईल घेतलेली सिंगल पाहायला मिळते. हरकत नाहीये, मोठे स्ट्रोक येत नाहीयेत. मोठी मॅच आहे, फार मोठी इनिंग आहे. तुम्ही 2 ते 3 ओव्हरमध्ये या मॅचचं कायापलट करू शकता, कारण बाउंड्री डायमेन्शन छोटे पाहायला मिळतात. मातीची विकेट, बॉल थोडासा थांबून येतो आणि त्यामुळे फलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. जर वेगवान गोलंदाज असतील ना त्यांना मार पडतील, जर कटर असतील तर मात्र तुम्ही बघू शकता की या मॅचमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजांचा कमबॅक होईल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस कुलवा टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. फलंदाजाची बॅट खाली येण्या अगोदर बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. प्रचंड वेग, प्रचंड गती आपल्याला पाहायला मिळाली. अचूक लाईन, अचूक लेनवरती तिखट गोलंदाजी ही ओळख आहे खऱ्या अर्थानं बळीरामची. आणि बळीराम यांची नियुक्ती सेकंड स्पेलमध्ये पाहायला मिळते. 1.5 षटकांचा खेळ झालाय. 14 धावा. सर या मॅचमध्ये कुठेतरी विजय आणि पराभवाचा अंतर हा खेळाडू जो मात्र कापू शकतो त्याला शांत ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच. खरं तर हे 2 जे बॅटर आहेत ना मैदानामध्ये मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. इथे आपण पाहतोय बॅटर मिस होतोय आणि यष्टीरक्षकाकडनं देखील चेंडू निसटतोय. थर्ड मॅनचा खेळाडू देखील पाहत राहिला. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू देखील पाहत राहिला. चेंडू सीमा रेषा पार जातोय. वाईट +4 अशा 5 धावा या बॉलवर येत आहेत आणि धावा कशाही प्रकारे येऊ, धावा येणं गरजेचं आहे बॅटिंग टीमसाठी. नाही, फुकट ते पौष्टिक असं आपण नेहमी म्हणतो. म्हणून राशन कार्डच्या आपण ज्या वेळेस यूज करतो ना, राशनच्या दुकानाबाहेर लाईन आपल्याला पाहायला मिळते. अगदी तेच पाहायला मिळतोय इथे. दोन्ही खेळाडूंच्या वतीने मिसमॅच, थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही खेळता फिल्डिंगमध्ये एक टेक्निक असते, एक तंत्र असतं, कॉलिंग कोऑर्डिनेशन. स्टेप आउट झालेत. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, स्वतःला यॉक करून बसलेत. ऑन साइडला फ्लिक केलाय मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार. येतोय खणखणीत 4 धाव्यांसाठी शेवटच्या बॉलवरती हा चौकार. महेंद्र एवलेंची विकेट जरी या षटकामध्ये आली असली तरी मी म्हणेल हे षटक बॅटिंग टीमसाठी थोडंसं सक्सेसफुल मी म्हणेल, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 16 बनवल्या होत्या, त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये 28 आल्या आहेत. म्हणजे जो बॅटिंगचा स्ट्राईक रेट आहे किंवा बॅटिंगची जी कमान आहे तो ग्राफ थोडासा वरच्या बाजूला आता मूव्ह होताना पाहायला मिळतो आणि तो मूव्ह होणं देखील गरजेचं आहे. जर संघाला विजयाकडे प्रस्थान करायचं असेल तर कमीत कमी 100+ धावा बनवण्याचं टार्गेट जे सेट करावं लागेल. आणि मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर सुमित राजीवडे आणि दुसऱ्या बाजूला सचिन गवळी हे 2 खेळाडू आहेत ना, हार्ड हिटर आहेत, मोठमोठे फटके खेळू शकतात, त्यांच्यामध्ये क्षमता आहे, त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे, त्यांच्यामध्ये नेतृत्व आहे. आणि या सर्व गोष्टींचा योग्य ताळमेळ घालून योग्य संगम जोडून या 2 खेळाडूंना शेवटपर्यंत चांगले बॅटिंग करत एक मोठं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे जर सामना जिंकायचा असेल या टीमला तर. नक्कीच आम्ही नेहमी म्हणतो की हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. आता गरज आहे आणि ज्यावेळेस गरजेला तुम्ही कामीच येता त्यावेळेस तुम्ही गेम चेंजर असता. तुमच्या दोघांवरती विश्वास दाखवलाय तर विश्वासाला सार्थ कामगिरी अशी होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. असं म्हणतात की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इंसानों की दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा ॲज अ आयकॉन मिस्टर गवळी यांच्यावरती दाखवलाय, मात्र त्यांना आता कमबॅक करून दाखवावा लागेल. 3 बॉल 4 वरती खेळत आहेत, थोडेसे बॅकफुट वरती आहेत आयकॉन सचिन गवळी. यावेळेस कोलवडप्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, ओव्हर द बॉलर हेड. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. आमच्या समालोचन कक्षाला दिली आहे सलामी. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. हा जबरदस्त 4 धाव्यांसाठी दिल मांगे मोर बॅटरच्या बॅट मधून आलाय कणखणीत 4. थँक्यू डीजे. चौकार आलाय, चौकाराच्या साथीने धावसंख्या 48 आपल्याला पाहायला मिळतो. 48 धावा. यावेळेस बॅटची एज, फाईन लेग डाऊन द बॉल, कॅच कंप्लीट. फलंदाज झालेत बाद, कॅच नाही मित्रांनो, ही मॅच आहे. आणि आता तो आनंदाचा आपण पाहू शकतो माहोल पाहायला मिळतो फिल्डिंग टीम साठी, कारण कॅच गरजेची होती. इथे दिलाय ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट. जस्यास तसं उत्तर, ऍक्शन वरती रिॲक्शन, वार वरती पलटवार. चौकाराला क्विक रिप्लाय देत असताना शॉर्टर वनचा वापर केला. बॅटची अप्पर एज, फाईन लेग डाऊन द बॉल आले, म्हटले दिस इज माय कॅच अँड आय वॉज शुअरली टेकन. कॅच कंप्लीट केली आणि मोठा मासा गळायला लागलाय. फलंदाज होतील बाद. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू डीजे. आता भूषण पाहायला मिळतील मगाच्या मॅच मध्ये, म्हणजेच काय तर मॅच क्रमांक 2 मध्ये कमालीची कामगिरी केली होती ती म्हणजेच भूषण, आणि भूषणच्या जोडीला सचिनने. आता त्या मॅचचं मोमेंटम या मॅच मध्ये कॅरीड आउट करावं लागेल, त्या मॅचचं परफॉर्मन्स या मॅच मध्ये कॅरीड आउट करावं लागेल. गोलंदाज तयार. कोरडप्प्याचा बॉल इथे खोदून काढलाय, चेंडू हवेमध्ये, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल फिल्डर, कॅच होईल कंप्लीट. क्रिकेटमध्ये 1 ब्रिंग्स 2 विकेट असं समीकरण आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. एक्झॅक्टली काय घडलं हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. येस, फ्रंट फूट नो बॉल साठी चेक केला जातोय पंचांच्या वतीने. एक्झॅक्टली कॅच कंप्लीट आहे, मात्र नो बॉल असेल तर मात्र जीवनदान मिळेल. नक्कीच जीवनदान देखील मिळू शकतं. क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका असतात, त्या महागात पडू शकतात. आणि इथे आपण पाहतोय पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भूषण सहानीकडनं पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर होता, उंच गेला होता, अंतर मात्र गाठू शकला नाही. तिथे खेळाडू आले, चांगल्या प्रकारे कॅच गॅदर केला, मात्र थर्ड अंपायरकडे विचारणा केली जाते फॉर फ्रंट फूट नो बॉल. हा जर नो बॉल असेल तर मात्र भूषण सहानी यांच्या जीवामध्ये जीव येईल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण हृदयाचा ठोका चुकला होता त्यांचा. पहिल्याच बॉलवर विकेट जाणं म्हणजे पहिल्याच रात्री बायको सोडून जाण्यासारखं दुःख देणारी गोष्ट आहे. सर, जो तुम्ही उदाहरण दिलंय ना, आमच्या मंचावरती जे आमचे पाहुणे बसले त्यांना खुश केलं. पण हा जो उदाहरण आहे ना, अगदी तंतोतंत ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. येस सर. इट्स अ नो बॉल, म्हणजे आता जीवनदान मिळालंय.
म्हणजे आमच्या मुंबईला लोकल आहे ना त्यामध्ये गर्दी भरपूर असते आणि आम्ही नेहमी म्हणतो की व्हावं काय की तुम्ही थकून घरी यावं फ्रेश व्हावं, त्यानंतर जेवणावरती बसावं आणि पहिल्याच घासाला खडा लागावा. अगदी तशी सुरुवात होऊ शकली असती पण झालं नाही आहे. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळतोय कुठेतरी थोडंसं कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन खरा पाहायला मिळेल. येस, वन्स अगेन फ्रंट फूटसाठी फ्रीटचा बॉल होता. पुन्हा एकदा फ्रंट फूट नो बॉल चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांच्या दिशेला तो निर्णय सोपवण्यात आलाय. एक्झॅक्टली आपण थोडीशी चर्चा करूया मावळ तालुका क्रिकेट असोसिएशनची. या संपूर्ण असोसिएशनमध्ये जितके सारे गाव आहेत त्या गावांमध्ये जो टॅलेंट आहे त्या टॅलेंटला उभारी देण्यासाठी ही भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आणि हे भव्य दिव्य असं आयोजन आणि त्यासोबतीला असोसिएशनची स्थापना करण्यात आली. जवळपास 9 वर्ष आपल्याला ही स्थापन केलेला असोसिएशन पाहायला मिळतो आणि कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होऊ नये म्हणून जबरदस्त आपल्याला रूल्स आणि रेग्युलेशन्स आणि प्रत्येक खेळाडूला चान्स मिळाला पाहिजे. जर टॅलेंट तुमच्याकडे आहेत ना तो वेस्ट जातो जर त्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही तर. आणि या असोसिएशनमध्ये सर्वांना ऑपॉर्च्युनिटी मिळते. काय म्हणाल सर या असोसिएशनबद्दल? नक्कीच सर, संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एक शिस्तबद्ध असोसिएशन कसं असावी याचं प्रेरणा अनेक असोसिएशनने घेतली, ती मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या या आयोजनाकडे पाहून. कारण प्रत्येक स्पर्धेचं अतिशय काटेकोरपणे नियोजन असतं. अनेक स्पर्धांमध्ये जर कुठल्या प्रकारची चुकी झाली, भले स्पर्धा ती खेड तालुक्यामध्ये असू द्या, शिरूर तालुक्यामध्ये असू द्या, आंबेगावमध्ये असू द्या, मुळशीमध्ये असू द्या, मावळ तालुक्याची टीम जर खेळायला गेली, मावळ तालुक्याचे नियम फॉलो केले नाही तर फोन येतो, या टीमनं हा नियम मोडलाय, तुम्ही त्यांना 2 धावांची पेनल्टी द्या. ही शिस्त जी लावली आहे ना या असोसिएशनला, अध्यक्षांचं देखील कौतुक असेल, मनोजदादा असतील, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष बाळाभाऊ असतील, सर्वांचं कौतुक आहे. इथे पंच कळत आहेत. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल येतोय. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. नो मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. गॅप शोधलाय, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. 4 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. हा फटका चांगला आहे सर. डेफिनेटली या चौकाराची नितांत गरज आहे. फ्रीटचा बॉल होता, त्या फ्रीटच्या बॉलवरती कुठेतरी कॅपिटलाइज करू शकले नाही. मात्र आता हा बॉल देखील होता आणि या बॉलवरती कॅपिटलाइज केले आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 50 अप 50 धाव्यांचा जो माइलस्टोन आहे तो देखील पार करण्यात आलाय. हाफ आर्म जॅक केलाय. यावेळेस बॅकफुटला आले. कॅचची संधी आणि कॅच झाली आहे कंप्लीट. अप्रतिम एफर्ट पाहायला मिळते. स्वतःला स्ट्रेच केला, उडी मारली मिड विकेट क्षेत्रामध्ये. येस, चेक केलं जाईल. वन्स अगेन बाउंड्री चेक जी मात्र करण्यात येईल. मात्र इथे जो जल्लोष पाहायला मिळतोय असं वाटतं की क्लीन कॅच, जगलिंग झाली. एका अटेम्प्टमध्ये तो झेल सुटला, मात्र दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तो झेल स्वीकारण्यात आलाय. जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते जे मात्र फिल्डिंगचा एफर्ट. 54 विकेट पडेल का हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. इथे जर विकेट पळाला तर मात्र मॅचमध्ये फ्रंट फूटवरती आता आपल्याला फिल्डिंग टीम पाहायला मिळेल ज्या टीमचं नाव आहे टिकोना टायगर्स. मात्र दुसरीकडे रायगड रॉयल संघ देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्याकडे देखील चांगले खेळाडू आहेत. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकतो आपल्या टी व्ही स्क्रीनमध्ये. क्लीन कॅच बॅटर होतील आउट. विकेटचं होत असताना पतन. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. 1 मोर विकेट डाऊन. नक्कीच ही विकेट देखील महत्त्वपूर्ण आहे. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं शुभम शेळके यांचं हे षटक अतिशय महत्त्वाचं पाहायला मिळालं. याचं आयकॉन म्हणून दाखल झाले. मात्र आपल्या टीमला जी आवश्यकता होती त्या 2 महत्त्वपूर्ण विकेट्स या षटकामध्ये मिळवून दिल्या आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर सुमित राजेवडे आऊट झाले. त्यानंतर आपण पाहिलं सचिन गवळी यांना माघारी परतवलं. आता मात्र चांगली फटकेबाजी करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत समीर शिंदे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. ते देखील मोठे फटके खेळू शकतात. मात्र आता या जोडीला चांगल्या प्रकारची बॅटिंग करणं गरजेचं आहे. चांगली बॅटिंग प्रत्येक खेळाडूला आता करणं गरजेचं आहे. मात्र त्यासोबतीला पार्टनरशिप बिल्ड करणं देखील गरजेचं आहे. कारण यानंतर टेलेंडर्सला सुरुवात होईल आणि ज्यावेळेस टेलेंडर्सला सुरुवात होते त्यावेळेस गोलंदाज थोडीशी चांगली गोलंदाजी आपल्याला नेहमी करत असताना पाहायला मिळतात. धावफलक 54 विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. अगदी ब्लाइंड बॅट्सस्विंग पाहायला मिळाली. प्री डिटरमाइंड स्ट्रोक की मला लॉंग ऑनच्या वरतूनच खेळायचं आहे. ड्रायव्हिंग लेनवरती बॉल होता, थोडासा फोर्स करण्यात आला मात्र बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आहे. लाईन मिस केली आहे. आलाय बॉल डॉट. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना 5 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोचलंय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावा. दिनेश सर 54 धावा फक्त बनल्यात मात्र त्यामागे एक कारण आहे. तो कारण म्हणजे रेग्युलर इंटरवरती विकेट
आणि ज्यावेळेस रेग्युलर इंटरवलवरती विकेट जातात ना त्यावेळेस तुमच्या वतीने धावा बनत नाही. इथे मी तेच म्हणत होतो, मी तेच उल्लेख करत होतो की जो खेळाडू येतोय त्याला थोडीशी पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. एक ओव्हर तुम्ही थांबाल, मात्र एक ओव्हर अशी देखील मिळेल ज्यामध्ये तुम्ही 20 ते 25 धावा कुटू शकता, मात्र ते आपल्याला पाहायला मिळत नाही. इथे ती गोष्ट करणं गरजेचं राहणार आहे. नक्कीच कुठलाही बॅटर चांगल्या प्रकारे सेट होताना पाहायला मिळालेला आहे. सुमित राजीवडे मात्र बऱ्यापैकी सेट झाले होते, चांगले फटके त्यांच्या बॅटमधून येत होते. त्यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही बॅटरकडनं चांगले मोठमोठे फटके पाहायला मिळाले नाही. मात्र या दोन खेळाडूंमध्ये देखील ती क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. हे दोन खेळाडू देखील चौकार षटकारांची आतिषबाजू करू शकतात. आणखीन 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. थोडंसं टायमरकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. फिल्डिंग टीमच्या कॅप्टनचं मी थोडंसं लक्ष वेधेल, कारण टायमरकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे, कारण वेळ थांबत नाही आहे. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा इथं बॅटिंग टीमकडनं केली जाते आहे, कारण आता जो मोमेंटम आहे फिल्डिंग टीमकडे शिफ्ट होत होता तो आता इथे थोडंसं बॅटिंग टीम इथे स्टेपअप करण्याचा प्रयत्न करेल. पहिला चेंडू आपण पाहतोय, डॉट बॉल येतोय आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटकाची घोषणा झाली. आणि जशी बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा झाली, बॉलिंग मार्कवर कॅप्टननं आमंत्रित केलं. त्या टीमचा स्ट्राईक बॉलर या खेळाडूनं अतिशय चांगल्या प्रकारे प्रभावित केलं यॉर्कर किंग JP राऊत यांना. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू उडवलाय समोरच्या दिशेला, हेलिकॉप्टर लँड होतोय सीमा रेषा पार. बिगिट षटकार 6. जबरदस्त बॅटिंग भूषण सहानीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतेय. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला खोदून काढलाय आणि टिपिकल हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. ओव्हर लॉंग ऑन हा आलेला चौकार धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 60 धावा पाहायला मिळतील 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. JP राऊत ज्यावेळेस टीम अडचणीमध्ये असते JP राऊतला कॉल आणि विशेष सॉल्व असा खेळाडू आहे तो. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेला. मैदानावरती सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील धावा. 2 धावसंख्या 62. भूषण सहानी आपण पॅन्ट जी थोडीशी वर केली होती, 2 बॉल पहिले, आपल्याकडे व्हिडिओ पण आहे, तर आपण 1 रनांची पॅनल्टी देणार आहोत तुम्हाला, कारण डिसिप्लिन स्पर्धा आहे. व्हिडिओ पण आहे आपल्याकडे आणि आम्ही सांगितलंय देखील आणि अंपायरांनी देखील सूचना केली आहे. सवय असते आमच्या परिसरामध्ये, भावेश पवार यांना सवय असायची थोडीशी पॅन्ट वर करून खेळायची. प्रत्येक खेळाडूला सवय असते. यावेळेस हॅमर करण्यात आलाय, स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हॅमर करत असताना भूषणच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा दमदार 4. नक्कीच अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. लेंथ होती, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता बॉलरचा आणि भूषण सहाने या फटक्यासाठी तयार होते. भूषण सहाने आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात आणि आता हात खोलायला सुरुवात केली आहे. धावसंख्या 65 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6व्या षटकामध्ये मात्र अटॅकिंग बॅटिंग केली जाते. यावेळेचा चेंडू डाऊन दी लेग साईड, इथे अपील जोरदार पाहायला मिळाली. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी JP राऊत सर इथे बॉलिंग मार्कवर जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. JP राऊत यांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने चेंडू हाताळतायत. समोर जर पाहिलं तर ताकदवान बॅटर असताना देखील लाईन लेंथवरचा कंट्रोल अतिशय परफेक्ट पाहायला मिळतोय. 65 लॉस ऑफ 4. गोलंदाज देखील तयार, शेवट देखील तितकंच गोड होणं गरजेचं आहे. मात्र फुल टॉस बॉल, हेलिकॉप्टर उडलाय आणि लँड होतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार स्ट्रोक भूषणच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा. हा शेवटच्या बॉल वरती दमदार 6. थँक्यू डीजे. आमचे समालोचक मित्र किरणजी हेवले सर आता आपल्याला ॲज अ डिस्क जॉकी पाहायला मिळते, त्यांचं देखील कौतुक करणार आहे. मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहेत. श्री भैरवनाथ साऊंड अँड ऑडिओचे सर्वा देखील आहेत. डिस्क जॉकी देखील आहेत, क्रिकेट पण खेळतात, त्यासोबत समालोचन पण करतात. काही असं आहे का जी करत नाही. धावसंख्या 71, 71 ऑन द बोर्ड. 71 धावा धावफलकावरती. 6 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाचं कौतुक करेल ज्यांनी या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत केली आहे.
हे पडद्याआडचे सर्व सितारे असतात. विशेष करून मी आमचे मनोजदादा दाभाडे, आमचे प्रवीणदादा शिंदे यांचं मी कौतुक करेल. बघा मेहनत भरपूर करतायत, त्यांचा एकही फोटो आपल्याला इथे पाहायला मिळत नाही आहे. आमच्या इकडे आहे ना आयोजन करताना आहे ना पहिले हे विचारतात की आमचा फोटो कुठे लावाल, त्यानुसार मेहनत केली जाते. मात्र जे आमचे प्रवीणदादा आहेत, मनोजदादा आहेत, कुठल्याही प्रकारचा मोह नाही. मोह फक्त एकाच गोष्टीचा आहे, फक्त एकाच गोष्टीची आमच्या दादांना हाव आहे. ती हाव कुठली माहिती आहे का? की आमच्या तालुक्यामधल्या पोरं आहेत ना, त्या पोरांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, आमच्या तालुक्यामधली पोरं, मावळमधली पोरं ISPL मध्ये सिलेक्ट व्हावी, हा फक्त मोह आहे. हा चांगला मोह आहे सर. आणि असा चांगला मोह असणं देखील तेवढंच गरजेचं आहे, कारण की चांगला मोह, चांगल्या गोष्टीसाठी केलेले प्रयत्न, ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करताना ज्यावेळी त्याचा रिझल्ट पाहायला मिळतो ना, त्यावेळी सर्वात जास्त आनंद होत असतो. आणि आणखीन एक गोष्ट मी जोडूनच सांगेल की मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही जी मावळ प्रीमियर लीग आयोजित केली जाते ना, प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गावामध्ये आयोजन असतं आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गावामध्ये देखील आयोजन ते ज्या आधीच्या वर्षी झाले ना त्यापेक्षा उंचीवर जाऊन घेऊन जाण्याचा प्रयत्न असतो आणि तो प्रत्येक वर्षी यशस्वी देखील होताना पाहायला मिळतो. हे यश आहे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या आयोजनाचं. 6.1 षटकाचा खेळ झालाय, 72 धावा. यावेळी पुन्हा एकदा 8व्या बॅटनं फटका खेळला, डीप मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला अडवतील, एकदा वाली, दुसरीचा प्रयत्न मात्र नकार खेळवलाय. समीर यांना थांबवलंय, कारण या आधी आपण जर पाहिलं तर धावबाच्या स्वरूपामध्ये एक विकेट आली होती, जी मात्र या टीमची डोकेदुखी ठरताना पाहायला मिळाली होती. मात्र आता धावबाच्या स्वरूपात पुन्हा विकेट देणं संघाला कुठेही परवडणार नाही, कारण पहिल्या षटकामध्ये लाला 2 बाद झाले. त्यानंतर जी संघाची स्कोर कार्डची स्थिती होती मधील काळामध्ये थोडीशी डाऊन होताना पाहायला मिळाली. त्यानंतर या आधीच्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 73 धावा स्कोर कार्डवर, आणखीनही भरपूर चेंडू शिल्लक आहेत, 100+ नक्की होऊ शकतात. जर बॅटिंग झाली ना डेफिनेटली 100+ धावा बनतील. मात्र चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येतील, कॅच कंप्लीट होईल आणि फलंदाज बाद होत आहेत. समीर शिंदे यांच्या खेळीचा अंत. थँक्यू डीजे. तर नक्कीच या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण काही अतिथी मान्यवरांचे विशेष सन्मान संपन्न करणार आहोत. महाराष्ट्र पोलीस येथील कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय कंटोळे साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान होणार आहे. मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आदरणीय मनोजदादा दाभाडे, त्याचप्रमाणे राजू जच्या सातकर आणि खऱ्या अर्थानं सतीश भाऊ सातकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते, उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. आदरणीय महाराष्ट्र पोलीस सेवेतील कर्तव्यदक्ष कार्यतत्पर अधिकारी सन्माननीय कंटोळे साहेबांचा हा विशेष सन्मान होतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय डीचे धन्यवाद. गणेशजी काटकर साहेब, आपणास विनंती आहे सन्मान वितरित करण्यासाठी आपण समोर यायचे. यानंतर पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. नवनाथ भाऊ सातकर, उद्योजक सचिन भाऊ सातकर आणि सन्माननीय मधुकरजी मदगे सर यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. सन्माननीय सतीशजी सातकर साहेब, दरम्यान वाईट चेंडू येताना पाहायला मिळालाय. यावेळी देखील चांगला फटका खेळला, क्षेत्ररक्षक तेथे आहेत, चेंडू लाडवण्याचा प्रयत्न असेल, यशस्वी होईल. एकदा वाली थोडेसे फंबल होताना पाहायला मिळाले, मात्र एका धावेवर समाधान व्यक्त केलं जाते. धावसंख्या या सिंगलच्या माध्यमातून. येस, या ठिकाणी पुढील सन्मान आपण करणार आहोत. नवनाथजी सातकर साहेब, त्यांना सन्मानित करण्यासाठी आदरणीय उपाध्यक्ष बाळाभाऊ धामणकर, अमितदादा टाकर, दिनेशजी मालपोटे, प्रवीणदादा शिंदे, आपणास विनंती आहे आपण पुढे यायचे. सचिन भाऊ सातकर यांचा देखील विशेष सन्मान होणार आहे. त्याचप्रमाणे मधुकरजी मदगे सर, त्यांना सन्मानित करण्यासाठी सुमितजी सोनवणे सर, आपणास विनंती आहे आपण समोर यायचे. अनिल भाऊ लिंबोरे याही अतिथी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आपलंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. मावळ प्रीमियर लीग, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं, सतीश भाऊ सातकर युवा मंचाच्या वतीनं मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. विशेष सन्मान नवनाथजी सातकर साहेब, सचिनजी सातकर साहेब, मधुकरजी मदगे सर यांचा देखील हा विशेष सन्मान आपण दिनेशजी मालपोटे, सुमितजी सोनवणे सरांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावरती सतीश भाऊ सातकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान संपन्न होतोय. धन्यवाद. होल्ड टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. 75 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता संघ अडचणीमध्ये सापडलाय, कारण टेल इंडर्सला सुरुवात झाली आहे. आता इथून संकेत माने यांच्यावरती विश्वास दाखवण्यात आलाय. आता संकेत माने यांना काहीतरी करावं लागेल,
कारण तो असा खेळाडू आहे ना, बॅटिंग देखील करू शकतो, मात्र तशी फलंदाजी होईल का दिनेश सर पाहणं थोडंसं इंटरेस्टिंग असणार आहे. काय वाटतंय इथून किती धावा एक फायटिंग टोटल असेल? कारण मी म्हणेल विनिंग टोटलपर्यंत तुम्ही पोहोचू शकणारच नाही, आता फायटिंग टोटलपर्यंत पोहोचावं लागेल. तो फायटिंग टोटल किती असू शकतो? नक्कीच फायटिंग टोटलला अचीव करायचं असेल तर मिनिमम 100 धावा तरी लावणं गरजेचं आहे आणि त्या बनवू शकतात, कारण या दोन खेळाडूंमध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. यामध्ये देखील आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय समोरच्या बाजूला, क्षेत्ररक्षक आलेत, चेंडूला अडवतील चांगल्या प्रकारे, आपल्या फॉलो थ्रूमध्ये चांगल्या प्रकारे फील्ड केला. 7 ओव्हरचा खेळ संपलाय, 75 धावा स्कोर कार्डवर आहेत. आणखीन 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 25 बनवणं गरजेचं आहे असं मी नक्की म्हणेल, कारण या मैदानामध्ये 140 देखील चेस होताना आपण पाहिलेले आहेत आणि 160 देखील होताना पाहिले आहेत, मात्र 100 देखील डिफेंड होताना देखील पाहिलेले आहेत. त्यामुळे हे देखील विसरून चालणार नाही आहे. नाही सर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला ना, मी एक गोष्ट नक्की सांगेल की पुरंदरचं तह, आज पुरंदरची टीम देखील इन ॲक्शनमध्ये, आणि पुरंदराच्या तहमध्ये काय झालं होतं तर 36 किल्ले महाराजांकडून गेले होते, मात्र 360 किल्ले प्लसचं साम्राज्य उभं केलं, स्वराज्याचं देखणं स्वप्न साकारलं. याला म्हटलं जातं बाउन्स बॅक, आणि तसाच बाउन्स बॅक आता मैदानावरती करणं गरजेचं आहे. तो मैदानावरती तसा बाउन्स बॅक होईल का? क्रिकेटचा सी फॉर कमबॅक दाखवून सी फॉर कंट्रोल दाखवणं गरजेचं आहे. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज हायवे एंडकडून आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजेच बबलू खामकर. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाजांना आता 25 धावा तरी बनवणं गरजेचं आहे, कारण 6 षटकांच्या अखेरीस धावफलक 75 पाहायला मिळतो. ज्याप्रमाणे दिनेश सरांनी उल्लेख केला की एक फायटिंग टोटल म्हणजे 100 धावा, म्हणजे तुम्हाला अजून या षटकामध्ये 25 धावा कुठणं गरजेचं असणार आहे. नक्कीच, आणि बबलू खामकर या खेळाडूची चर्चा सातत्यानं राहते, कारण तुमच्या मुंबई परिसरामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जास्तीत जास्त आपण जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेट खेळलं जायचं. मात्र या खेळाडूबद्दल सांगावं असं वाटतं, या खेळाडूच्या क्रिकेटची सुरुवात अंडरआर्म क्रिकेटपासून झाली आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं बॅटिंग करायला सुरुवात केली, या खेळाडूनं आता अंडरआर्म क्रिकेटकडे मागे वळून पाहिलंच नाही आहे. ज्या पद्धतीचे फटकेबाजी हा करतो आणि बॉलिंग देखील तेवढ्याच ताकदीची आहे या गोलंदाजाची. दोन्ही दिशेला चेंडू वळवण्याची क्षमता या खेळाडूला विशेष बनवते. नाही, एक्झॅक्टली ज्याप्रमाणे सर तुम्ही उल्लेख केला की अंडरआर्म क्रिकेटपासून सुरुवात झाली. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये जो खेळाडू येतो ना, त्याची सुरुवात अंडरआर्म क्रिकेटपासूनच होते. आमच्या मुंबईमध्ये आता थोडीशी आपण बघू शकतो मैदानं कमी झालेत, त्यामुळे टर्फ क्रिकेट आणि छोट्या मैदानावरती मोठा आनंद देणारा खेळ म्हणजे अंडरआर्म क्रिकेट म्हणून. पण आता गाव साईडला आल्यावरती थोडंसं बरं वाटलं, कारण मैदान देखील आहे, हायवेच्या बाजूलाच मैदान आहे, हवा देखील खेळती पाहायला मिळते. नाहीतर आमच्या मुंबईला बघायला गेलं ना, थोडेसे इमारती देखील आहेत आणि त्यासोबतीला येस वन शॉट एक रन शॉट. इथे या धावांकडे लक्ष देणं गरजेचं. या धावा तुम्ही जर शॉट घेत असेल तर तुम्ही जे पूर्ण धाव कंप्लीट केली ते तुमचे परिश्रम वाया गेले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यावेळी यस, क्लीन बोल्ट, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. विकेट येते, फलंदाज बाद. Jazz in the mix. Jazz in the mix. थँक्यू डीजे किरण. 78 78 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक तर धावा येत नाही, त्यामध्ये विकेटचं देखील पतन झालं. मागच्या बॉलवरती वन शॉट रन आपल्याला पाहायला मिळाली, म्हणजे एक तर कर्जबाजारी त्यात उसना शेजारी. मैदानावरती थोडंसं कमबॅक करणं इथून गरजेचं आहे, त्यासाठी हे 2 ते 3 बॉल चांगले असणं गरजेचं आहे बॅटर टीमसाठी. बॅटिंग करत असताना मी म्हणेल दिनेश सर काय झाले, यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मी उल्लेख केला होता पुरंदरच्या तहचा, अगदी तेच इथून करणं गरजेचं आहे. या 3 ते 4 बॉलवरती जर आपण पाहू शकतो, आता किती बॉल उरलेत ते आपण बघूया. 2 ते 3 बॉल उरले असतील, मात्र या 2 ते 3 बॉलवरती जर मोमेंटम शिफ्ट झाला तो सेकंड इनिंगमध्ये मोमेंटम कॅरीड आउट होऊ शकतो. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि तो मोमेंटमच्या जोरावरती तुम्ही धावा डिफेंड देखील करू शकता, त्यासाठी हे 3 बॉल महत्त्वाचे आहेत. नक्कीच, अनेक सामने आपण पाहिलेले आहेत. पहिल्या 5 षटकांमध्ये जवळपास 90 धावा बनवल्या होत्या. त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये मोमेंटम चेंज झाला आणि टीमनं विजय देखील प्रस्थापित केला आहे. इथे पुन्हा एकदा बबलू खामकर मात्र थांबायचं नाव घेत नाही आहेत. आणखीन एक विकेट मिळवून देत आहेत आपल्या टीमला. विकेट येते, फलंदाज बाद. सेव्हन्टी 78 धाव्यांवरती 8वा धक्का बसतोय. बबलू कामकरचं मी इथे कौतुक करेल, ही विकेट त्यांनी बनवली आहे,
मग ऑफस्टमच्या बाहेर बॅटर शफल होत होता हे त्याने पाहिलं. तिथे त्याचा प्रेझेन्स ऑफ माइंड समय सूचकता आपल्याला बघायला मिळाली. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्यासोबतीला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल हाताळला गेला. म्हणजे लाईन आणि लेन दोघांमध्ये त्यांनी व्हेरिएशन केलं आणि म्हटलं जातं अगर गेंद में हरकत आहे तो गेंदबाज को बरकत आहे. मैदानावरती तेच पाहायला मिळालं. विकेट बनवली, लेग स्टिंग उखाडली गेली, ऑफस्टमच्या बाहेर फलंदाज शफल झाले होते. आता मैदानाच्या बाहेर जात असताना 8वा धक्का बसतो आणि सचिन आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजेच 10व्या क्रमांकावर. 2 बॉलचा खेळ शिल्लक, यावेळेस ऑन साईडला वळवलाय आणि बॉल सरळ आपल्याला पाहायला मिळतोय, निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही असं म्हणत असताना हा येतोय सिक्सर, षटकार. षटकार आलाय. जो मोमेंटम शिफ्ट होण्याचा आपण विचार करत होतो ते मात्र पाहायला मिळालं. या आधीच्या बॉलवर षटकार, त्यानंतर मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवतील. इथे फंबल होताना पाहायला मिळाले. दुसरी धाव देखील नक्कीच घेतली जाईल. या 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. धावपच्या स्वरूपात इथे विकेट येईल का? येस, इथे विकेट येते आणि 2 धावा शेवटच्या बॉलवर येतील. धावसंख्या या 2 धावांच्या माध्यमातून 86, लॉस ऑफ 8. त्याच्यासाठी 87 धावांचं टार्गेट असेल. 87 म्हणजे मी म्हणेल एक फायटिंग टोटल मैदानावरती नक्की उभा राहिलाय. सर नक्की 2017चा IPL फायनल ज्यामध्ये एकीकडे मुंबई इंडियन्स आणि दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळाला RPS रायझिंग पुणे सुपर जायंट बनवले होते. 20 ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सने 128 धावा, 129 धावा 15 ओव्हरमध्ये चेज होतील असं प्रत्येकाला वाटलं होतं. अशा वेळी शेवटच्या ओव्हरमध्ये कमालीची कामगिरी करत धावा डिफेंड केल्या होत्या आणि तिसऱ्या वेळा त्या चषकावरती IPLच्या त्या ट्रॉफीवरती आपलं नाव मुंबई इंडियनने कोरलं होतं. तशी कामगिरी करणं गरजेचं आहे. नक्की याचसाठी आपण क्रिकेटला म्हणतो अनिश्चिततेनं भरलेला निश्चयकर खेळ म्हणजे क्रिकेट, अविस्मयतेनं भरलेला विस्मयकर खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे साहसाचा मान, क्रिकेट म्हणजे धाडसाचा अभिमान, क्रिकेट म्हणजे जिद्द आणि चिकाटी, क्रिकेट म्हणजे प्रयत्नांची पराकोटी. प्रयत्न करावे लागतील. चला मॅच आपण पुढील मॅचच्या दिशेला वळणार आहोत. मिड मॅच झाली आहे, इनिंग्स ब्रेक झाले, सो आपण टॉस देखील करणार आहोत. पुरंदर पॅन्थर्स आणि लोहगड स्पार्टन असे 2 नामांकित संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आपण करतोय टॉस आणि टॉस का बॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्यासोबत जॉईंट होतील खऱ्या अर्थानं मावळचं भूषण, सुमितजी सोनावणे सर. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहोत, तिथले आपल्यासोबत जॉईंट होतील खऱ्या अर्थानं मावळ भूषण, सुमित सोनावणे सर. थँक्यू. तर नक्कीच आपण टॉस करतो या ठिकाणी आणि या टॉस करण्यासाठी मी महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सन्माननीय कंट्रोलर साहेब यांना विनंती करतो की साहेबांना आपण टॉस करण्यासाठी या. लखन दादा तुम्हाला विनंती करतो या. सतीश भाऊ, त्याचबरोबर व्यासपीठावरती आमचे सगळेच अतिथी मान्यवर. आपल्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या मॅचचा आपण टॉस करणार आहे. आजची आपण पाहिलं की डू ऑर डायची लढत आहे. पुरंदर पॅन्थर्स विरुद्ध लोहगड स्पार्टन. हा सामना मैदानामध्ये यानंतर आपण रंगताना बघणार आहोत. अनेक दिग्गज संघ आज मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज महाराष्ट्र पोलीस आपण पाहतो कंट्रोलर साहेब प्रामुख्याने आपला बहुमूल्य वेळ त्यांनी आपल्या MPL साठी त्यांनी दिला. तर साहेबांचं मी पुन्हा एकदा प्रथमतः मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन सतीश भाऊ सातकर मित्र परिवाराच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. तर टॉस आपण करणार आहे. तर या दोन्हीचे कॅप्टन लोहगड स्पार्टन्स विरुद्ध आपण पाहिलं होतं मैदानामध्ये पुरंदर पॅन्थर्स. टॉस होतोय, कॉल. तर पुरंदर पॅन्थर्स संघाचे संगणक कॉल करतील. टेल इज कॉल आणि हेड. टॉस जिंकलाय रवी. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असणार तुझा? क्षेत्ररक्षण करू आम्ही. पहिली मॅच गमावली आहे. पहिल्या मॅचमध्ये कुठे कमी पडला, आता काय बदल असेल टीममध्ये? बदल तर काही जास्त नसेल. पहिल्या मॅचला आमची थोडी बॅटिंग कमी पडली, आम्ही ती सुधारण्याचा प्रयत्न करू. प्रतिस्पर्धी संघ जयेश ज्या फॉर्ममध्ये आहे तोही पराभूत झालेला आहे, त्यामुळे स्पेशली आता प्रतिस्पर्धी संघामध्ये कोणावरती जास्त फोकस असणार आहे? तसं काय नाही, सगळे प्लेयर चांगलेच खेळतात, त्यामुळे फक्त आपला परफॉर्मन्स झाला पण याकडे लक्ष दिलं पाहिजे. मावळ प्रीमियर लीग सध्या महाराष्ट्रभर देखील सध्या तुझं क्रिकेट राहिलं आहे, परंतु मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनमधून मात्र आपण तुम्हाला जी संधी मिळते आहे या MPL बद्दल, या वर्षीच्या आयोजनाबद्दल, सतीश भाऊंच्या मॅनेजमेंटबद्दल काय सांगाल? सतीश भाऊंचा मी खूप आभार मानेन, कारण की त्यांनी एवढी मोठी स्पर्धा ऑर्गनाईज केली आणि MPL म्हणलं की खूप आनंद येतो. तुला शुभेच्छा खूप साऱ्या. जयेश तुझ्याकडे येईल. पहिली मॅच 144 चेस करत असताना काही धावांनी मात्र मॅच गमवावी लागली.
तर या मॅचमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न आहे? आम्ही सर 100+ रन करण्याचा प्रयत्न करू, कारण की समोरच्या टीममध्ये चांगली बॅटिंग लाईन आहे. आमची बॉलिंग लाईन जरा कमी पडली मागायची, बॅटिंग लाईन माझ्याकडून थोड्या चुका झाल्या. या मॅचला नक्की सुधारण्याचा प्रयत्न करू. जयेश, आम्ही बघितलं आहे की जयेशसाठी मावळ प्रीमियर लीग नेहमी महत्त्वाची आहे. तर यावर्षीचं काय उद्दिष्ट घेऊन तू उतरला आहेस? नक्की सर खूप महत्त्वाचे असते, आणि यावर्षी मी माझ्या स्वतःच्या घरच्या टीममध्ये स्वराज्य क्रिकेटमध्ये, त्यामुळे मी जिंकण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. यावर्षीचं मावळ प्रीमियर लीगचं आयोजन पाहता कशी वाटते स्पर्धा? खरंच खूप छान नियोजन आहे सर, आणि खेळतानाही मजा येते. दरवर्षी आपण पाहतो काही ना काही प्रत्येक गावाला चान्स देतोय आपण. मागील वर्षी इंदोरीमध्ये होती, यावर्षी कानेफाटावरती आहे. आणि भाऊंनी खरंच खूप छान नियोजन केले. पी सरांनी जे विकेट बनवले ते खरंच खूप भारी. आणि खरंच MPLचे मी खरंच मनापासून आभार मानतो की मावळमधील सर्व प्लेअरला चान्स भेटलेला आहे खेळायला, त्यामुळे खरंच मनापासून आभार. धन्यवाद जयेश, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या सर्व अतिथींचं मनापासून धन्यवाद विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. तर हा होता टॉस कॉल, आपल्याकडे निर्णय आलेला आहे. तर मॅच सुरू होते, कुठे जाऊ नका, पाहत राहा MPL. आणि पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्सकडे वळूयात, तिथे ऐकूयात रायगडचा एक गोड आवाज. प्रसन्न चव्हाण आणि तिच्या सुमित असतील ऋषिकेश पडवळ. थँक्यू सो मच सर. मॅचला होती सुरुवात. 48 बॉल आणि 87 धावेंची आवश्यकता. पहिला वार, बॉल सीमा पार आणि पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. आलेला चौकार आणि चौकारच्या साथीने धावफलक ओपन झालाय. हमें मालूम नहीं कितना स्कोर काढेल, लेकिन हम खेलेंगे तो तोडफोड करके ही खेलेंगे. आम्ही खेळणार तर तोडफोडची फलंदाजीच करणार. यावेळेस अजून एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर. डाऊन द बॉल आलेत. कॅच कंप्लीट झाली आहे. हृदयाचे ठोके वाढले होते, मात्र टुगेदर इच अचीव मोर. टीम एफर्ट पाहायला मिळतोय. एकाच्या हातामधून बॉल निसटला तर दुसऱ्याने सावरून घेतलं. याला म्हटलं जातं टीम एफर्ट. फलंदाज होतील बाद. या मॅचची गोल्डन विकेट. वाघाची शिकार मैदानावरती. बबलू कामकर बैक टू दी पवेलियन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो. थँक्यू डीजे. बबलू बाद झालेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला. काय सांगाल ऋषी सर, कशा प्रकारे आता अप्रोच झाला पाहिजे आणि गोलंदाजी करत असताना कशी गोलंदाजी झाली पाहिजे? चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असला, त्यानंतर विकेट मिळवण्यात यश भेटतंय सुमित राजेवडेला. याआधीच्या मॅचमध्ये आपण सुमित राजेवडेची गोलंदाजी पाहिली होती. अप्रतिम गोलंदाजी त्याही त्या षटकामध्ये करताना पाहायला भेटला होता. बबलू खामकर ज्याच्या नावावरती खरं तर 3 बाईक आहेत, तो बॅट्समन आता मात्र तंबूच्या आश्रयाकडे जाताना पाहायला भेटतोय. यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साईडला देखील वळवण्यात आलाय. विकेटमध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत घेतलेली आपल्याला सिंगल पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 5 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ झाला. 5 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती जी गोलंदाजी गरजेची आहे ना, एक्झॅक्टली ऋषी सर तशीच गोलंदाजी होती. कारण पहिल्या ओव्हरमध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी महत्त्वाची होती आणि विकेट देखील कोणाचा आलाय तर वाघाची शिकार बबलू खामकरची विकेट मिळाली आहे. काय सांगाल सर, आता या मॅचमध्ये ट्विस्ट आपल्याला नक्की पाहायला मिळेल? नक्कीच या मॅचमध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहेत. मात्र बॅटिंग करणारा संघ जर पाहिला गेला तर तेवढ्याच ताकदीचा आहे. त्याही संघामध्ये जर पाहिल्या गेल्या तर फलंदाजीचा भरणा आहे. आणि त्या संघामध्ये आपण पाहतोय शुभम आणि त्याच्या जोडीला दिनेश बोडके याही खेळाडूंना मावळ परिसरामध्ये आपल्या नावाची वेगळी छाप निर्माण केली आहे. समोर आपण पाहतोय शुभम याआधीच्या मॅचमध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने फटका खेळला. एक सिंगल मैदानामध्ये प्राप्त होते. एकच धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. 87 धावेंचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. आणि पहिल्याच षटकामध्ये बबलू खामकर नावाचं वादळ आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती चौकार आल्यानंतर आऊट होताना पाहायला भेटतंय. नाही, ती विकेट फार महत्त्वाची होती. कारण जो मोमेंटम होता तो पहिल्याच बॉलवरती बॅटिंग करत असताना टीम तिकोना टायगर्स या संघाच्या नावावरती होता. मात्र जी विकेट आली त्याने या मॅचमध्ये पुन्हा एकदा उलटफेर पाहायला मिळतो. यावेळेस मिस हिट पाहायला मिळतोय. थर्ड मॅन मध्ये फिल्डर डाऊन द बॉल. आता फंदा कसायला सुरुवात केली आहे. 87 धावांचा डिफेन्स करण्यासाठी कशी गोलंदाजी असावी याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती देत असताना 87 धावा या प्राप्त आहेत आणि त्याच पर्याप्त आहेत असं सांगत असताना अप्रतिम गोलंदाजी. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. अजून एक मोठा धक्का. गडी गमावलाय.
मैं जीती हूँ नाम है मरती हूँ कल आई की रात सहती हूँ आजा 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 मैं दिन गिनती रहती हूँ एक्झॅक्टली जर बघायला गेलं ना सर, ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता 2017च्या IPL फायनलचा, तशीच सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 87 धावा त्या देखील डिफेंडेबल आहेत असं मैदानावरती स्टेटमेंट पाहायला मिळतोय रायगड रॉयल्स या संघाच्या वतीने. स्वराज्याची राजधानी होती, राजधानीचे धनी अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष कसा करावा शिकवलं आणि अगदी पुरेपूर संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 7, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सर आता या मॅचमध्ये आता कुठेतरी वाटतंय की कदाचित शेवटच्या मोमेंटपर्यंत आपल्याला चुरस पाहायला मिळेल, कारण हे मावळचं क्रिकेट आहे. इथे जिद्द, चिकाटी, चुरसपणा, चिवटपणा प्रत्येक खेळाडूमध्ये भरला आहे. प्रत्येक बॉलर, प्रत्येक बॅटर, प्रत्येक फिल्डर शेवटच्या मोमेंटपर्यंत प्रयत्न करतो आणि ते प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला मैदानावरती डेफिनेटली दिसतीये सर. जी अपेक्षा होती गोलंदाजांची ती अपेक्षा आपण पाहतोय पूर्ण होताना पाहायला भेटते. सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजानं, चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सुमित राजेवडेने केली आहे. षटक क्रमांक पहिलेचा खेळ मैदानामध्ये संपलाय. धावफलकावरती 2 गडी बाद 7 धावा समीकरण आले. शेवटचे 42 चेंडू आणि 80 धाव्यांचं आव्हान मैदानामध्ये पूर्ण करायचे. नवीन फलंदाज सातत्यानं आपण पाहिलंय. जय हनुमान वडगाव संघासाठी सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची वेगळी छाप निर्माण करणारा खेळाडू रोहन पाटोळे तो मैदानामध्ये येतोय. यावेळेस पहिलाच बॉल, अजून एक विकेटचं पतन. कालच्या सत्रामध्ये ऋषी पडवळ सरांनी 5 कंप्लीट केला होता. ते ॲज अ कॉमेंटेटर आम्हाला जॉईन झालेत आणि त्यांची मी म्हणेल चाहूल फिल्डिंग टीमला लागली आहे. आता तिसरा धक्का बसतोय 7 वरती, तिसरा गडी बाद. प्रत्येक दिवस आपण जर म्हणायचं झालं ना, ग्रामीण भाषेमध्ये बोलतो की प्रत्येक दिवस बड्डे नसतो. प्रत्येक मॅचमध्ये तुमच्याकडून बॅटिंग होईल असं नसतं. प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला समयसूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं गरजेचं आहे. अंथरूण पाहून पाय पसरवले पाहिजेत, वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. त्याप्रमाणे चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. मैदानावरती तिसरा धक्का बसतोय. 7 या आकड्यावरती पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं होतं, मात्र पार्टनरशिप बिल्डअप झाली नाही आहे. मैदानावरती आता बॅकफुटवरती टीम तिकोना टायगर्स पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल आणि या 2 खेळाडूंवरती आता फार मोठी जबाबदारी आहे, कारण संपूर्णपणाने जो टॉप ऑर्डर आहे तो कोलॅप्स झाला. मिडल ऑर्डरवरती जबाबदारी. चांगली सुरुवात रायगड रॉयल्स संघाकडून आपण पाहतोय. नवीन बॅटर शुभम काळोखे, याही खेळाडूमध्ये एक क्षमता आहे. चांगला फटका मैदानामध्ये समोरच्या बाजूनं शुभम काळोखेच्या बॅटीतून येतोय. A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. आलेला चौकार नवचैतन्य आणि नवसंजीवनी फुलून उठेल. धावसंख्या फलकावरती डबल डिजिट, डबल फिगर 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11च्या पेक्षा थोडंसं कमीचं सरासरी आपल्याला पाहायला मिळते. अशी फटकेबाजी ऋषी सर फार महत्त्वाची आहे, कारण तुम्ही जर डॉमिनेटिंग क्रिकेट खेळलं नाही तर समोरचा संघ तुम्हाला वरचढ होऊ देणार नाही. यावेळेस दिशा दाखवली आहे. ओव्हर कव्हर पॉइंट खेळलेला दमदार स्ट्रोक, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार बॅटरच्या बॅटमधून. थँक्यू. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शुभम काळोखे सर आपण पाहिलं तर प्लॅस्टिक बॉल क्रिकेटपासून त्याने सुरुवात केली आणि आज आपण पाहतोय फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची वेगळी छाप निर्माण करणारा खेळाडू आहे आणि एक बाहुबली खेळाडू आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं ठोकलाय मावळ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मावळ प्रीमियर लीगचा बाहुबली षटकार. थँक्यू सो मच. मैदानावरती ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला तिकोना टायगर संघाच्या वतीने पाहायला मिळते ना ऋषी सर, सुरेश भट यांची एक कविता आवडली की म्हणजे विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान पुन्हा उडेल मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. मैदानावरती अडथळे भरपूर आलेत, मात्र अडथळ्यांना भिवून अडखळणे हे आम्हाला पसंत नाही आहे. आमच्या माध्यमातून अटॅकिंग इंटेंटच पाहायला मिळेल. तो अटॅकिंग इंटेंट पाहायला मिळतोय. 2 मोठे फटके आले. धावसंख्या सर 24.
24 वरती जाऊन पोहोचली आहे. जी मॅच आपल्याला खऱ्या अर्थानं वाटत होतं ना, कदाचित आपल्याला पाहायला मिळेल की शेवटच्या मोमेंटपर्यंत असे स्ट्रोक आले, तर आता वाटते की 6व्या-7व्या षटकामध्ये देखील मॅच फिनिश होऊ शकते. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता, बॅटवरती चेंडू आला नाहीये. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानामध्ये पाहायला भेटतोय. षटक संपले, दुसरं पॉवर प्लेचं षटक मैदानामध्ये संपले. धावफलकावरती 12च्या सरासरीनं 3 गडी बाद 24 धावा. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की गोलंदाज करणाऱ्या संघानं मॅचमध्ये पकड निर्माण केली, मात्र दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर शुभम काळोखे नावाचं वादळ मैदानामध्ये आलं. त्याला नवीन चेंडू असो, जुना चेंडू असो, तो प्रत्येक चेंडू बाहेर मारण्याची क्षमता त्या खेळाडूमध्ये आहे. खरं तर प्लॅस्टिक बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिलं गेलं तर व्ही झोनमध्ये जास्त क्रिकेट खेळलं जातं आणि त्या झोनमध्ये शुभम आपण पाहतोय, काळोखेला आपण खेळताना पाहायला भेटतोय. आज या मैदानावरती चांगल्या प्रकारची बॅटिंग तो मैदानामध्ये करताना पाहायला भेटतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल जाऊन पोचलेलं आहे, ते म्हणजेच 24 या आकड्यावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि अशीच बॅटिंग गरजेची आहे आणि ती बॅटिंग देखील आपल्याला अटॅकिंग इंटेंटनी पाहायला मिळते. ऑस्ट्रेलियन शैलीची बेधडक फलंदाजी, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. समोरच्या संघावरती आक्रमक हल्ला चढवून स्वतःचा बचाव करणार ऋषी सर. अशीच कामगिरी 3 विकेट गेल्यानंतर बॅटिंग टीम करत असताना आता आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच तिकोना टायगर्स. चांगली बॅटिंग दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटते. 36 चेंडू आणि 63 धाब्यांचं आव्हान मैदानामध्ये पूर्ण करायचंय आणि गोलंदाजीसाठी आयकॉन सचिन गवळी आपल्याला पाहायला भेटतोय. पुनावळ्याचा असणारा खेळाडू, पुणे परिसरातील अजून एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. मात्र समोर जर पाहिलं गेलं तर शुभम काळोखे मावळ तालुक्यातील असणारा एक धुरंधर मैदानामध्ये आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला भेटतोय. 36 चेंडू आणि 63 धाब्यांचं आव्हान मैदानामध्ये पूर्ण करायचंय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर 3 विकेट्स भेटल्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर गोलंदाजावरती आक्रमण चढवलं जातंय. पुन्हा एकदा लॉंग ऑफला प्रचंड मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार येतोय. A1 क्वालिटीचा एक दर्जेदार षटकार. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. का बॅटिंग पाहायला मिळते, अटॅकिंग इंटेंट. मी म्हटलं होतं की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. समोरच्या संघावरती आक्रमक हल्ला चढवून स्वतःचा बचाव करणं. यावेळेस बॅटची टॉप एज, लिडिंग एज, डाऊन द बॉल एसटी रक्षक येतोय, कॅच कंप्लीट होईल. कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन आपल्याला खरा पाहायला मिळालं, मात्र अंत बला तो सब बला. अगदी शेवटच्या मोमेंटला एसटी रक्षकाने अप्रतिम घेतली आहे कॅच, संपली आहे बॅटरची मॅच. 1 मोर विकेट डाऊन, 4था धक्का. चांगला चेंडू मैदानामध्ये पाहायला भेटलाय. गोलंदाज सचिन गवळेचा आयकॉन आहेत आणि आयकॉननं कमबॅक केलंय. यादीच्या चेंडूवरती सर षटकार आला होता, त्यानंतर विकेट्स घेणं ही आयकॉनची खासियत आहे. का मला या संघामध्ये आयकॉन घेतलंय त्याचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला भेटतोय. चांगला चेंडू मैदानामध्ये. 4था फलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी बाद होताना पाहायला भेटतोय शुभम काळोखेच्या रूपानं. तर नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय. नवीन बॅटर आपल्याला सचिन पाहायला मिळतील. ऋषी सर, तुम्ही या परिसरामध्ये सातत्याने समालोचन करता, फार चांगले क्रिकेटर तुम्ही देखील आहात. काय वाटतंय या मॅच मध्ये पुढे जाऊन कशी कामगिरी दोन्ही संघांच्या वतीने अपेक्षित आहे ॲज अ स्पोर्ट्स अनालिस्ट? सर, विकेट्स खूप महत्त्वाचे आहे. विकेट जर गेल्या तर संघ अडचणीत येऊ शकतो. मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाचं जर पाहिलं गेलं तर अजून आयकॉन बाहेर आहेत. आयकॉन अजून मैदानामध्ये यायचा आहे. आयकॉनची बॅटिंग सगळ्यांना माहीत आहे, कारण की आयकॉन जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. आणि हा चेंडू जर पाहिला गेला तर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय ब्रँडेड चौकार. नशिबाची साथ सोबत आहे. जबरदस्त चौकार पाहायला मिळतोय. अगदी हलक्या हाताने फाईन खेळण्यात आलेला स्ट्रोक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. धावसंख्या 34 पाहायला मिळेल. विजयासाठी अजून देखील 33 बॉल आणि 53 धाव्यांची आवश्यकता पाहायला मिळते. 33 बॉल आणि 53 धावा, नॉट अ बॅड डील, नॉट अ बॅड टोटल. तुम्ही धावा बनवू शकता. प्रत्येक षटकामध्ये एक मोठा स्ट्रोक आणि सिंगल डबल धावा बनवू शकतात. मात्र दुसरीकडे गोलंदाजांना डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे. त्यासोबतीला विकेट टेकिंग गोलंदाजी करणं गरजेची आहे. आयकॉन अजून मैदानावरती आला नाहीये, सो तो प्रेशर देखील गोलंदाजी करणाऱ्या टीमवरती असेल. यावेळेस रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी, बॉल राईज झाला, बॅटर सरप्राईज झाला, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, पॉईंट आणि थर्ड मॅन. त्यासोबतीला स्वीपर कव्हरमध्ये फिल्डर देखील होते. आणि अगदी आपल्याला असं वाटतंय की कदाचित त्या 3 खेळाडूंना भेदायचा प्रयत्न होता. बॉल आलाय डॉट, गोलंदाज तयार. चांगला फटका सचिन ठाकरच्या बॅटीतून, चेंडू सीमारेषा पार, येतोय दर्जेदार षटकार. दमदार सिक्सर पाहायला मिळतोय. मागील बॉलवरती कुठेतरी कलात्मक स्ट्रोक, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता.
तो प्रयत्न फसला, मात्र यावेळेस फुल पेस ऑफ द बॅट, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि बॉलचं कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम फ्रंट फूट बॅक फूटचा जबरदस्त कोऑर्डिनेशन, प्रॉपर हँड आय कोऑर्डिनेशन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय बॉल सिक्सर, त्यानंतर डॉट आणि कमबॅक देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 40 पाहायला मिळेल 3 षटकांच्या अखेरीस, म्हणजे विजयासाठी अजून देखील 30 बॉल 47 धावांची आवश्यकता. मी म्हणेल बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये ही थोडीशी 65% मॅच आणि 35% मॅच ती मात्र फिल्डिंग टीमच्या खात्यामध्ये. का? कारण आयकॉन प्लेअर नाही आहेत आणि 9च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. या मैदानावरती धावा सर चेजेबल होतात. काल आपण पाहिले तर 140 धावा 7 षटकांमध्ये चेस झाल्यात. बॅटिंगसाठी मैदान जर पाहिलं गेलं तर पूरक आहेत, मात्र एका बाजूनं आपण सर पाहिलं गेलं तर विकेट्स येतात, एका बाजूनं धावाही येताना पाहायला भेटत आहे. चांगली बॅटल आपल्याला रंगताना पाहायला भेटते. दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताय. एका बाजूनं सचिन ठाकर 4 चेंडूवरती 10 धावेंवरती खेळतोय, दुसऱ्या बाजूनं रोहन पाटोळे याही खेळाडूमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तो 1 चेंडू आणि अजून खातं ओपन केलं नाहीये. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये पाचारण केले गेले. खरं तर सातत्यानं सांगवडे संघासाठी सातत्याने मावळ टेनिस बॉल क्रिकेट आशियामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी करणारा गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. सचिनच्या विरोधामध्ये हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मात्र अर्धी टीम पवेलियन मध्ये. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज रोहन चखळीचा होत असताना अंत. 1 मोर विकेट डाऊन. इथे विकेट फार महत्वाची होती. ऐन मुमेंटला ही विकेट आली आणि पहिल्या बॉलवरती ज्यावेळेस विकेट येते त्यावेळेस गोलंदाजाचा कॉन्फिडन्स थोडंसं वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतं. शेखर साठे जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांच्या वतीने झेल स्वीकारली गेली. शेखर साठेचं मी कौतुक करेल, फार चांगलं यष्टीरक्षण त्यांच्या वतीने पाहायला मिळतोय. अप्रतिम असं आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. ते म्हणजेच लोकप्रिय दमदार कार्यकुशल कार्य सम्राट आमदार साहेब सुनीलला शेळके प्रस्तुत मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि अंतर्गत मावळ प्रीमियर लीग 2026 देखणं दुबाबदार आणि दैदिप्यमान पर्व, ज्या पर्वावरती सर्वांना गर्व आहे अशी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. समालोचन कक्षामध्ये देखील आज आपण पाहू शकतो 6 समालोचक आहेत. आमचे किरणजी येवले सर आपल्याला पाहायला मिळतील, दिनेशजी ठाकूर सर असतील, योगेशजी सावळे सर, ऋषीजी पडवल सर, त्यांच्या समवेत सुमितजी सोनावणे सर, ज्यांचं मी विशेष कौतुक करणार आहे. मावळ भूषण म्हणून त्यांची ओळख आहे. फार चांगलं तंत्रशुद्ध समालोचन करतात आणि गळ्यामध्ये खऱ्या अर्थानं सरस्वती नांदते असे आमचे सुमितजी सोनवणे सर. आज आमचं देखील अहोरात्र मी म्हणेल भाग्य आहे की तुमच्यासोबत, तुमच्या सर्वांसोबत मला समालोचन करायची संधी मिळाली आणि मला संधी दिली आहे. त्या आमच्या सर्वांचे लाडक्या प्रवीण दादांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करणार आहे. दादांनी शब्द दिला होता की तुला मी मावळमध्ये एकदा ना एकदा तरी बोलवेल, आणि मागच्या वर्षी देखील बोलवलं गेलं होतं, मात्र काही कारणास्तव आलं नव्हतं. मात्र यावेळेस आलो आहे आणि आल्यानंतर जे आपल्याला पाहायला मिळतंय, तुम्हा सर्वांचं इतकं प्रेम, तुम्हा सर्वांचं विशेष करून मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण दूरवरचा प्रवास करून आले, थोडासा थकवा जाणवत होता, मात्र ज्यावेळेस आयोजन पाहिलं, तुमचं प्रेम पाहिलं, तो थकवा अगदी निरगून गेला. षटकार देखील आला आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजेच 46 धावा या धावफलकावरती. सर ही मॅच खऱ्या अर्थानं मी म्हणेल फिल्डिंग टीमसाठी जी सरांनी उल्लेख केला सुमित सरांनी की जनरल वॉर्डवरती होती, ती आता ICU मध्ये शिफ्ट झाली. आता दोन्ही टीम्स नाही तर बॅटिंग टीम ती फ्रंट फूटवरती आणि आता फिल्डिंग टीम व्हेंटिलेटरवरती पाहायला मिळते. पॉईंटच्या दिशेला चॉप करत असताना वेगाने फिल्डर आले, थ्रो होता डिरेक्ट स्टंपवरती, मात्र मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 47 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. काय सांगाल सर? षटकार येतोय मग विकेट येते, मग षटकार येतोय मग विकेट येते. ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, त्यापेक्षा एक रंग बदलणारी जास्त मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. ही तर क्रिकेटची मजा आहे. चांगला चेंडू मैदानामध्ये, क्षेत्ररक्षण खराब होतंय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय ब्रँडेड चौकार. चांगला फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटलं, मात्र तेवढंच खराब क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला भेटलंय आणि धावफलकावरती संघाची अर्धशतकी खेळी पूर्ण होते. 5 गडी बाद 51 धावा ज्या धावफलकावरती बनवलं जात आहे. समीकरण बदललंय. शेवटचे 25 चेंडू आणि विजयासाठी जर पाहिलं गेलं तर 36 धावा जे विजयाचं समीकरण मैदानामध्ये पूर्ण करायचंय. समोर जर पाहिलं गेलं तर सचिन चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करताना पाहायला भेटत होता, मात्र शुभम शेळकेनं त्याच्यावरती एक षटकार मैदानामध्ये खेचलाय. समोर बॅटर, हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या बाजूने खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी संकेत माने चेंडू अडवलाय. एक धाव मैदानामध्ये पळून पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर षटक संपलंय. 4
4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 13च्या सरासरीनं धावा बनवल्या गेल्यात. 5 गडी बाद 52 धावा, शेवटचे 24 चेंडू आणि विजयाचं समीकरण जर पाहिलं गेलं तर बनवायच्यात 35 धावा. 24 बॉल 35 धावा. इक्वेशन असं आहे की तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी करणं गरजेची आहे. आतापर्यंत जर विचार केला तर 5 गडी बाद झालेत, मात्र धावेंचा जो ग्राफ आहे तो वरती जात चाललाय. धावेंचा ग्राफ खाली आणण्यासाठी अजून 1-2 विकेट येणं गरजेचं, आणि ते विकेट कधी येतील हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. असं म्हटलं जातं की जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, और जब तक ना पडे पत्थर पर हातोडे के घाव, अरे तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. मैदानावरती घणाचे घाव सोसल्याशिवाय ज्याप्रमाणे देवाला देखील देवपण येत नसतं, ज्याप्रमाणे दगडाला देखील देवपण येत नसतं, अगदी त्याचप्रमाणे या प्रेशर सिच्युएशनमधून संघाला बाहेर काढायची जबाबदारी आता गोलंदाजांवरती आहे. प्रेशर एक अशी सिच्युएशन असते ना मित्रांनो, कुकरची देखील शिट्टी प्रेशरमध्ये वाजते आणि हिरा देखील प्रेशरमध्येच बनतो. आता कोण हिरा बनेल, कोणाची शिट्टी वाजेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. ते आता हौसले कुठल्या संघाचे अस्त होतील, कुठल्या संघाचे पस्त होतील, येणारी वेळ सांगून जाईल. फ्लोटिंग पॉवर प्ले जो चॉईस पॉवर प्ले फलंदाजांचा असतो, तर पॉवर प्लेची आता घोषणा करण्यात आली आणि आता पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू आपल्याला 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. धावसंख्या 52 पाहायला मिळते. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी समीकरण 35 धावेंचं आहे. हायवे एंडकडून बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाज सुमित. आता सुमितच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. सर या ओव्हरमध्ये ना काहीतरी घडेल, आणि ते काय घडेल त्याचं या मॅचमध्ये पडताळ उमटतील. कारण बॅटिंग टीमने जर चांगली कामगिरी केली तर बॅटिंग टीम फ्रंट फूटवरती, जर इथे शांतता आपल्याला पाहायला मिळाली तर मात्र फिल्डिंग टीम फ्रंट फूटवरती. मात्र यावेळेस फुलटॉस बॉल होता डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑनला क्लिअर करत हा चौकार पाहायला मिळतोय. गुड स्ट्रोक. विकेट्स खूप महत्त्वाचे आहेत या षटकामध्ये, पण बॅटिंग पॉवरमध्ये षटक मैदानामध्ये चालू आहेत आणि पहिल्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला भेटलाय. सचिनच्या बॅटीतून चांगला फटका मैदानामध्ये सजवला जातोय. सुमित राजीवडे ज्याने पहिलं षटक टाकलं होतं त्या षटकामध्ये त्यांनी 7 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवल्या होत्या. तो सुमित मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू मैदानामध्ये, भन्नाट वेगवान चेंडू आणि पंचांकडे अपील केली जाते. बॅटची कडा, फलंदाज बाद, धक्का क्रमांक 6. नाही, स्पोर्ट्समॅन स्पिरिटचं मी कौतुक करेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बॅटरसाठी. बघा, क्रिकेटची जर तुम्ही रिस्पेक्ट कराल, क्रिकेट तुमची रिस्पेक्ट करतो. त्याला माहिती होतं, त्याने स्वतःचं मोरल डाऊन केलं नाही. ज्यावेळेस बॅटची कडा लागली, पंचांच्या निर्णयाची वाट देखील बघितली नाही, तसाच तंबूच्या आशयाला देखील तो चालत असताना पाहायला मिळतो. हे आहे मित्रांनो क्रिकेट, आणि ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचं क्रिकेट खेळता तुम्ही क्रिकेटला रिस्पेक्ट देत असता. सेल्यूट आहे भावा तुला, ज्याप्रमाणे तुम्ही कामगिरी केली, चांगली कामगिरी होती. अडचणीमध्ये संघ होता, क्रुशल मॅच आहे आणि या क्रुशल वेळी देखील कुठल्याही प्रकारचं आपण म्हणू शकतो मागे पुढे पाहिलं नाही. जशी बॅटला एज लागली तसा मागे गेला. विकेट्स येताना पाहायला भेटते. विकेट्स खूप महत्त्वाची आहेत आणि ती विकेट्स आपल्याला येताना पाहायला भेटते. 22 चेंडू आणि 31 धाव्यांचं समीकरण अजून मैदानामध्ये पूर्ण करायचंय. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत दुसरीच्या दुनियेतील राजा माणूस सन्माननीय अनुरागजी दाभाडे. आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील मावळ प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत. ओ टू यू कॉम्बॉक्स. क्या बात आहे. किरण सर, जिथे बघावं तिथे किरण सर. डीजे मास्टर किरण सर, सूत्रसंचालन किरण सर, डिस्क जॉकीची भूमिका किरण सर. किरण है तो मुमकिन है, जिथे कमी तिथे किरण सर म्हणतात आम्ही. कौतुक आहे किरण सर तुमचं देखील. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज लॉंग ऑफच्या दिशेला. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स, मिलेंगे रन 4. तो होगा बेडा पार, येतोय चौकार 4 धावेंसाठी. गुड स्ट्रोक. थँक्यू डीजे. आलेला चौकार पॉवर प्लेमध्ये. सर पॉवरफुल फलंदाजी होती, असं वाटलं होतं कदाचित कमबॅक होईल, मात्र ज्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते ती कमालीची बॅटिंग. विकेट आल्यानंतर चौकार देखील आलाय सर. विकेट्स येते, चौकार सुद्धा येताना पाहायला भेटतोय. चांगली बॅटिंग, चांगलं बॅटल मैदानामध्ये रंगतंय. कधी गोलंदाज वरचढ चढतोय तर कधी बॅट्समन वरचढ चढताना पाहायला भेटतोय. सुमित फुलटा स्वरूपाचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने फटका खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे संकेत माने, चेंडू अडवलाय. एक सिंगल मैदानामध्ये प्राप्त होईल. एकच धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर 61 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सामना येऊन पोहोचला. 20 चेंडू आणि 26
धावा ज्या अजून विजयासाठी बनवायच्यात, अजून 4 विकेट्स संघाला घ्यावं लागेल विजय जर मिळवायचा असेल. मात्र फलंदाजी करणारा संघ जर पाहिला गेला तर आयकॉन अजून मैदानामध्ये आहेत. एका बाजूनं शुभम शेळके जो 3 चेंडू आणि 7 धावेंवरती बॅटिंग करताना पाहायला भेटतोय. शुभम शेळकेची जर विकेट गेली तर सामन्याचं समीकरण बदलू शकतं, तेही पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र शुभम शेळकेमध्ये क्षमता आहे. कित्येक मैदानावरती आयकॉन आयडॉल म्हणून खेळणारा खेळाडू आपण पाहतोय. शिरूर तालुक्यातील असणारा शुभम शेळके जो मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहायला भेटतोय. सुमित अकुटप्प्याचा बॉल शुभमच्या बॅटीतून चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. येतोय मावळ प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. आलेला सिक्सर शुभमच्या बॅटमधून आणि या मॅचची हवा काढणारा हा जबरदस्त सिक्सर पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहू शकतो मायबाप प्रेक्षक आमचा क्रीडा रसिक राजा देखील इथे उपस्थित झालाय. सर्वांचं आम्ही मावळ प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. दुपारचं सत्र प्रत्येकाला ऊन पाहिजे असतो, मात्र उन्हामध्ये देखील आपले हे सर्व दर्शक इथे उपस्थित आहेत. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. इथे जबरदस्त स्ट्रोक वन्स अगेन. शुभम आता थांबायचं नाव घेत नाहीये, त्याला आता झटपट पटापट सामना फिनिश करायचा आहे. आलेला अजून एक दमदार सिक्सर पाहायला मिळेल. गुड स्ट्रोक. थँक्यू डीजे. 14 धावांची आवश्यकता 18 बॉलमध्ये. 18 बॉल 14 धावा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. जन्मेजय आणि त्यांच्या सोबतीला शुभम असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. मी कौतुक करत होतो आमच्या क्रीडा रसिक राज्याचं, मायबाप प्रेक्षकांचं. भरुणामध्ये देखील आमच्या सर्व प्रेक्षकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत, कारण तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे. खऱ्या अर्थानं आपण नेहमी म्हणतो की ज्या वेळेस आपण क्रिकेट खेळतो तर क्रिकेटला ग्लॅमर कशामुळे आलं, तर आपल्या सर्व दर्शकांमुळे आणि दर्शकांची देखील उपस्थिती. सर, मावळचं क्रिकेट एक वेगळ्या दर्जाचं आहे आणि मावळचे जे प्रेक्षक आहेत ना ते देखील दर्दी प्रेक्षक आहेत आणि दर्दी प्रेक्षकांची गर्दी या प्रेक्षकांविषयी आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. सर, मावळ तालुक्यात आपण पाहतोय की खरं तर क्रिकेटवरती खूप प्रेम करणारं आपण पाहतोय प्रेक्षक मंडळी आहेत. आणि या मावळ तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मॅचेस असतात त्या ठिकाणी प्रेक्षक मंडळी खरं तर प्रेक्षकांची मांदियाळी आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजीसाठी कामशेतचा नारायण साबळे जो मैदानामध्ये पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. नारायण साबळे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 14 धाव्यांची गरज. शेवटचे 17 चेंडू शिल्लक, जे म्हणजे आता 3 चेंडू 5 वरती खेळतोय. दुसऱ्या बाजूनं शुभम शेळके 5 चेंडू आणि 19 धाव्यांवरती बॅटिंग करताना पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. चांगला फटका मैदानामध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. भूषण साहनी त्या ठिकाणी आपण पाहतोय झेल सोडला जातोय एक सिंगल मैदानामध्ये. भूषण साहनी जर पाहिलं गेलं तर मावळ तालुक्यातील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि त्या खेळाडूकडून आपण पाहतोय झेल मैदानामध्ये सुटलाय. एक सिंगल मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. नारायण कामशेतचा असणारा अजून एक तेजपुंज तारा. याही खेळाडूमध्ये क्षमता आहे. चांगली गोलंदाजी तो मैदानामध्ये करू शकतो. पहिले 2 चेंडूवरती दाखवले, मात्र समोर शुभम स्लोअर 1 चेंडू होता. गती परिवर्तन केला. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय बाहेरच्या दिशेनं वळण घेणारा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. चांगला चेंडू मैदानामध्ये हाताळला जातोय गोलंदाजीसाठी. नारायण साबळे जो आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. सामना 18 चेंडू 14 वरती होता. सामना आता मात्र आलाय 15 चेंडू आणि 13 धावेंवरती. चांगला चेंडू मैदानामध्ये टाकताना पाहायला भेटतोय. समोर शुभम शेळके शॉर्ट पिच स्वरूपात चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. चेंडू अक्षरशः सीमारेषेच्या बाहेर येतोय. ब्रँडेड चौकार. थँक्यू सो मच. आलेला चौकार आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 78 विथ लॉस ऑफ 6 विकेट. स्विच हिट यावेळेस पॉईंटमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. स्विच हिट ज्यावेळेस तुम्ही खेळताना तुमच्या वतीने एक गोष्ट साफ असते की तुम्हाला तोडाफोडीचंच क्रिकेट खेळायचं, तुम्हाला अटॅकिंग इंटेंटनेस फलंदाजी करायचं आहे. स्विच हिट खेळणाऱ्याच्या मनामध्ये हीच भावना असते आणि आता ती भावना स्पष्ट झाली आहे की आक्रमकतेने फलंदाजी होणार विकेट किती गेल्या तरी. यावेळेस मिसहिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये असेल. आक्रमकता धारण करण्याचा प्रयत्न, मात्र ऐन मोमेंटला विकेट आली आहे. ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मैदानावरती मिळाली आहे. 1 मोर विकेट डाऊन. गडी गमावलाय 7वा. बॅटिंग करत असताना टीमने
आता संघ थोडासा नाही तर भरपूर अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. वन मोर विकेट डाऊन. थँक्यू. 12 चेंडू आणि विजयासाठी 9 धावेंची गरज आहे. तर शुभम शेळके आयकॉन आपण पाहतोय त्या ठिकाणी बाद होताना पाहायला भेटतोय. 7 विकेट्स पडल्यात, 78 धावा धावफलकावरती आहेत. आता विकेट खूप महत्वाच्या आहेत. जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने जर विकेट्स घेतल्या तर संघ विजयी होऊ शकतो आणि त्या विकेट येताना पाहायला भेटेल का ते पाहणं महत्वाचं आहे. तर मात्र नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये तो ताबा घेतोय. अजून एक अष्टपैलू खेळाडू सातत्यानं अंबिका 11 तळेगावसाठी सातत्यानं मावळ टेनिस बॉल क्रिकेट आशियनमध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप निर्माण करणारा खेळाडू आपण पाहते मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटतोय. नाव आहे बळीराम नलवडे जो मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटतोय. समीकरण येऊन पोहोचलंय. शेवटचे 12 चेंडू आणि 9 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज महेंद्र येवले जो गोलंदाजी ट्रॅकवरती येताना पाहायला भेटतोय. 12 चेंडू 9 धावा. मी म्हणेल कुठली टीम जर असली तर म्हटली असते की 90% आमच्या खात्यामध्ये ती मॅच आहे. मात्र मी म्हणेल आता मॅच 50-50 झाली आहे, कारण 7 विकेट गेलेत. ज्याप्रमाणे मिडल ऑर्डर कोलॅप्स झाली, टॉप ऑर्डर देखील कोलॅप्स झाली, टेलेंडरला सुरुवात झाली आणि टेलेंडर्स देखील एक्सपोज होत असताना पाहायला मिळते. लेस दॅन रन बॉल इक्वेशन आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड, समजसूचकता दाखवणं गरजेचं आहे. 12 चेंडूंमध्ये 9 धावा, 3 विकेट हातामध्ये. एखादी विकेट आली तर मात्र इथून मात्र प्रेशरमध्ये बॅटिंग करत असताना टीम तिकोना टायगर्स आपल्याला पाहायला मिळेल. मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. कमबॅक होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग. महेंद्र पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील हॅमर करण्यात आलंय. लॉंग ऑफच्या दिशेला मैदानावरती आलेली सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणार नाहीयेत. म्हटलं जातं दुःख का छल्ला छाछ क्या कोल्ड्रिंक बी फुक फुक कर पिता. रनआउटची विकेट आणि त्यानंतर भरपूर साऱ्या विकेट्स पाहायला मिळाल्या. आता कुठल्याही प्रकारचा जोखीम घेणार नाहीयेत, कुठल्याही प्रकारचा रिस्क घेणार नाहीयेत. माहिती आहे की 11 बॉलमध्ये आता विजयासाठी पाहिजेत त्या म्हणजे 8 आणि 11 बॉलमध्ये 8. एखादा मोठा फटका आला तर मॅचची हवा निघून जाईल. तशी कामगिरी मैदानावरती होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. एखादी विकेट बॉलिंग टीमला महत्त्वाची आहे. ती बॉलिंग टीम एखादी विकेट घेईल का, ती देखील कोणाची घेईल, त्यानंतर त्यांचा इंटेंट कसा असेल, जो बॅटर येईल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग. यावेळेस अर्ली बॅटस्विंग पाहायला मिळते. लाईन मिस केली आहे. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. बॉल थोडा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स. अनअपेक्षित उसळी घेतली. अनएक्सपेक्टेड टेक ऑफ पाहायला मिळाला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. अशीच गोलंदाजी महत्त्वाची आहे. ऋषी सर 12 बॉल 9 धावा. तुम्ही बॉलर आहात तर तुम्ही कशी गोलंदाजी केली असती, काही थोडंसं विश्लेषण करा प्लीज. विकेट खूप महत्त्वाचे आहे. विकेटसाठीच आपण त्या ठिकाणी ट्राय केलं असतं आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी आता मैदानामध्ये करावं लागेल. पहिले 2 चेंडू जर पाहिले गेले तर चांगल्या टप्प्यावरती पाहिले. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर जर पाहिले गेले तर 2 चेंडूवरती 2 डॉट बॉल येताना पाहायला भेटते. समीकरण बदलतंय. आता 12 चेंडू 9 धावेचं समीकरण होतं. समीकरण येऊन पोहोचते 9 चेंडू आणि 8 धावेंवरती. मात्र बळीराम याही खेळाडूमध्ये एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्याच्या बॅटीतून ते फटके येईल का ते पाहणं महत्वाचं आहे. सातत्यानं चांगलं क्रिकेट तो खेळतो. लो फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. आडव्या बॅटने चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल का, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल बॅटर बळीरामला आणि एका धावेनं धावफलकावरती आपण पाहतोय 79 धावा ज्या धावफलकावरती बनवलं जात आहे. सर 100+ धावा जर असत्या तर संघ थोडंसं जर पाहिलं गेलं तर आता अडचणीत आला असता. मात्र एक मैदान जर पाहिलं गेलं तर बॅटिंगसाठी पूरक आहेत. मात्र या सामन्यामध्ये जर पाहिलं गेलं तर बॅटिंग आणि गोलंदाजानं अप्रतिम कामगिरी मैदानामध्ये केली. धावा येताना पाहायला भेटल्यात, विकेट येताना पाहायला भेटल्यात. मात्र आता समीकरण आता 8 चेंडू आणि 7 धावेवरती आहे. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन केलाय. चांगला चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. हीच गोलंदाजी करणं महत्वाचं आहे या मैदानावरती. स्लोअर वन चेंडू टाकणे आपण पाहतोय आणि तेच महेंद्र येवलेने करताना पाहायला भेटलंय. चांगला चेंडू मैदानामध्ये हाताळलाय. एक डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. समीकरण आता बदललंय. 7 चेंडू आणि 7 धावेंचं समीकरण. आयकॉन बाद झाल्यानंतर आपण पाहतोय सर संघ आता अडचणीत येताना पाहायला भेटतोय. खूप महत्वाची विकेट आपण पाहिली. आता मात्र गोलंदाजानं कमबॅक केले महेंद्र. बिग हिट. गगनाला गवसणी घालणारा एक प्रचंड मोठा जन्मंजय दातारच्या बॅटीतून येतोय. मावळ प्रीमियर लीगचा A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. शंखनाद भिनला आज आभाळी थँक्यू. एका धावेची गरज आहे. 6 चेंडू 1 धाव.
यादीच्या चेंडूवरती आपण पाहतोय एक षटकार मैदानामध्ये आलाय. चांगला फटका मैदानामध्ये जन्मंजेच्या पाठीतून पाहायला भेटतोय. चांगला फटका आपण पाहतोय आणि महेंद्र येवलेवरती आक्रमण चढवण्याचं काम तो त्या ठिकाणी करताना पाहायला भेटतोय. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे विजयासाठी. चांगली बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटली. एका बाजूने विकेट आलेत, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय धावाही येताना पाहायला भेटत आहे. तर गोलंदाजीसाठी शेवटचं आणि अंतिम षटक मैदानामध्ये घेऊन आलाय सचिन कलाटे, ज्यानं यादीच्या षटकामध्ये एका षटकामध्ये 12 धावा खर्च करून एक गडी बाद केला होता. तो गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत. एका चेंडूमध्ये 1 धावेची गरज. समोर बळीराम नलवडे जो आपल्याला या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला भेटतोय. 6 बॉल 1 धावेची गरज आहे आणि आमच्या मैदानावरती जिथे आम्ही बदलापूरमध्ये क्रिकेट खेळतो तर त्या मैदानावरती 6 बॉलमध्ये 1 धाव देखील डिफेंड झाली आहे. मेगा फायनलची मॅच होती. यावेळेस टॅप करत असताना एक्झॅक्टली अशीच कामगिरी. एकीकडे पालघरचा संघ MS जाई होता आणि दुसरीकडे शिवशक्ती कडाव जो कर्जतमधील एक नामांकित संघ आहे. व्हिडिओ व्हायरल देखील झाली होती आणि 6 बॉल 1 धावेची गरज असताना मेगा फायनलमध्ये 6 बॉलमध्ये 1 धाव डिफेंड झाली होती. त्याची पुनरावृत्ती होईल का? खोलटप्प्याचा बॉल इथे आली आहे, सिंगल. सामना झालाय फिनिश, सामना जिंकलाय तिकोना टायगर संघाने. हार्दिक अभिनंदन. आणि इंटू दी सुपर 8 मध्ये दाखल होणारा हा 7वा संघ आपल्याला मिळालाय. अभिनंदन टीम तिकोना टायगर्स, हार्ड लक टफ लक टीम रायगड रॉयल्स. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. आमचे स्कोरर मित्र विजयजी साबळे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट शुभम शेळके आपल्याला पाहायला मिळेल, सामन्याचा सामनावीर. विनंती असेल दोन्ही संघांना शेक हँड करायचंय, लाईनअप करायचंय, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. दोन्ही टीम्स शेक हँड करा, लाईनअप करा, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. शुभम शेळके असतील सामन्याचे सामनावीर. तिकोना टायगर्स विपक्ष रायगड रॉयल्स अशी आपल्याला लढत पाहायला मिळाली. लोहगड स्पार्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये पुरंदर पॅन्थर्स यानंतरची लढत आपल्याला पाहायला भेटणार आहेत. टॉस जिंकलाय लोहगड स्पार्टन. प्रशांतदादा भागवत स्पोर्ट्स फाउंडेशन इंदोरी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तर बॅटिंगसाठी जे मैदानामध्ये आमंत्रित केले जाते पुरंदर पॅन्थर्स, बाळाभाऊ धामनकर, विशालांना नवगणे यांच्या मालकीचा असणारा संघाला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जाईल. यानंतरची महत्त्वपूर्ण मॅच डू ऑर डाय मॅच. जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेतून बाहेर. त्या संघाला वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. जो संघ जिंकेल त्या संघाची मॅच जर पाहिले गेले तर या सामन्यामध्ये जो संघ पराभूत झाला त्या संघाबरोबर आपल्याला होताना पाहायला भेटणार आहेत. मॅन ऑफ द मॅच शुभम शेळके, आयकॉन खेळाडू आपण पाहतोय. शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडतचा हा खेळाडू आपण पाहतोय आणि त्याला आपण यापुढील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब देऊन या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. एक अष्टपैलू कामगिरी करून संघाला सुपर 8 मध्ये पोहोचवलंय आयकॉन शुभम शेळकेनं. त्याला मात्र आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केले जात आहे. थँक्यू सो मच. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्यासोबत जॉईंट होतील ते म्हणजेच मॅन ऑफ द मॅच शुभम. शुभम इथे यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. कौतुक असेल ज्या प्रकारे तुझी कामगिरी आली आहे. अभिनंदन. कीप ग्रोईंग, कीप शायनिंग. तुम्हाला आणि तुमच्या संघाला शुभेच्छा असतील. आपण